नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीची जी बघा आपली 5 नंबरची कंबाईन एक्झामसाठी जी टेस्ट झाली होती बघा, त्याचे जे प्रश्न आहेत इतिहास या विषयाचे पर्टिक्युलरली जे प्रश्न आहेत बघा, त्यांचं विश्लेषण जे आहे ते आज आपण बघणार आहोत बघा. ओके, पहिला प्रश्न आहे बघा जोड्या लावाचा प्रश्न आहे बघा. वृत्तपत्र जे आहेत, वृत्तपत्र तुम्हाला दिलेले आहेत आणि वृत्तपत्रांचे जे संपादक आहेत बघा किंवा त्याचे फाउंडर जे आहेत तर ते तुम्हाला दिलेले आहेत बघा. सुधारक इझी वन कॅटेगरी दिली बघा. सुधारक सगळ्यांनाच माहीत असतं बघा, लोकमान्य टिळकांबरोबर जे आहेत तर ते सामाजिक की राजकीय प्रश्न याच्यामध्ये मतभेद होऊन जे आहे गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेलं बघा. सीचं 2 जे आहे बघा, डायरेक्ट 2 ऑप्शन जे आहे ते तुमचे कट होतात बघा. ओके, किंवा नेटिव्ह ओपिनियन एक प्रचंड प्रसिद्ध असलेलं बघा. ओके, विश्वनाथ नारायण विना मंडलिक यांचं जे न्यूजपेपर आहे बघा, बचं 3 जे आहे बघा. ओके, बचं 3 इथं पण आहे, इथं पण आहे बघा. ओके, शाळा पत्रक जे तुम्हाला सारखं सांगतो बघा, शाळा पत्रक जे आहे शाळा आधी आणि निबंध नंतर असं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. ओके, आणि हे शाळा जे आहे तर ते कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा आणि इथं निबंधमाला जे आहे ते विष्णू शास्त्रींचं. तर ते शाळा पत्रक जे असेल ते बेसिकली कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं. डीचं 1 जे आहे बघा, म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे असेल ते करेक्ट आन्सर. मग अरुणोदय जे आहे, अरुणोदय वृत्तपत्र जे आहे ते काशीनाथ फडके यांचं तुम्हाला दिसून येतं बघा. अरुणोदय बघताना बघा मित्रोदय कोणाचं आहे, ज्ञानोदय कोणाचं आहे हे देखील बघणं जे आहे ते तुम्हाला अपेक्षित आहे बघा. ओके, तर ऑप्शन नंबर 2 जे असेल तर ते करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, त्याच्यानंतर बघा मार्च 1875 मध्ये कामगार वर्ग आणि त्याच्या अडचणी संदर्भात जे आहे तर कंपनी सरकारने कोणाच्या अंडर जे आहे ते समिती वगैरे नेमली असं तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे बघा की कामगारांची स्थिती म्हणजे पहिला कामगार फॅक्टरी ॲक्ट जो आहे बघा 1881 मध्ये येतो आणि ह्याच्यासाठी जी आधी कमिटी नेमण्यात येते बघा बेसिकली तर ते मुंबईचे तत्कालीन जे कलेक्टर आहेत बघा अबुर्थ नॉट. ओके, त्या अबुर्थ नॉट यांच्या अंडर जे आहे ही कमिटी नेमण्यात येते आणि याच्यावर प्रभाव जो दिसून येतो तुम्हाला या सगळ्या कमिटीवरती हा सगळा कारखानदार वर्गाचा दिसून येतो आणि कारखानदारांच्या याच प्रभावामुळं पहिला फॅक्टरी ॲक्ट तितकासा म्हणावा इतका सक्सेसफुल तुम्हाला झालेला दिसत नाही, म्हणजे कामगारांच्या समस्या वगैरे सोडवण्यासाठी. मग 1891च्या ॲक्टला नंतर थोड्याशा कामगारांच्या धार्जिने थोड्याशा सुधारणा वगैरे येतात. तर अबुर्थ नॉट म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते बघा करेक्ट आन्सर येईल. याच्यानंतर बघा थर्ड जो क्वेश्चन आहे बघा की कोणत्या कायद्याने जे आहे हाय कमिशनर हे पद नव्याने, आता जसं तुम्हाला माहिती आहे बघा की 1857चा उठाव होतो आणि मग 1858च्या कायद्याने जसं भारत मंत्री हे पद तयार केलं तसं नंतर हाय कमिशनर हे जे बेसिकली पद आहे तर ते कोणत्या कायद्याने तयार केलं तर हे हाय कमिशनर पद 1919च्या कायद्याने जे आहे हे तयार केलं होतं बघा. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या हाय कमिशनर जे पद तयार केलं बघा बेसिकली याच्या माध्यमातून जे आहे भारताचा कारभार जे आहे त्याचं जे इव्होल्युशन होत गेलं बघा 1773च्या नियामक कायद्यापासून ते 1947चा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट हा जो चॅप्टर आहे बघा बेसिकली हा पॉलिटीमध्ये पण तुम्हाला बघायला मिळतो किंवा हिस्ट्रीमध्ये पण जे आहे तर हाय कमिशनर हे पद जे आहे तर ते 1919च्या कायद्याने. जसं 1909च्या कायद्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर पहिल्यांदा जे आहे भारतीय मेंबर सत्येंद्र प्रसाद सिन्हा वगैरे गेले किंवा मुरले मिंटो जातीय निवाडा किंवा 1858चा कायदा जे आहे बघा भारत मंत्री पद जे असेल किंवा डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स सोडून देण्यात आलं असं जाहीर करण्यात आलं. ॲक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट म्हणतात किंवा 1935च्या कायद्याला फेडरल स्ट्रक्चर वगैरे सांगण्यात आलं बघा. ओके, तरी अशा ज्या गोष्टी ज्या बेसिकली कायद्यांची वैशिष्ट्य आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे बघा. तर 1919च्या कायद्याने हेच असं वैशिष्ट्य जे आहे मॉन्टफर्ड रिफॉर्म्स ज्याला म्हणतो आपण. ओके, याने हे पद जे आहे तर ते तयार करण्यात आलं बघा. लोकांची पाऊस थंडी यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी काँग्रेसची जी अधिवेशन आहे ते डिसेंबर महिन्यात न घेता जे आहे तर ते मार्चमध्येच घेण्यात यावे असा ठराव पण त्या अधिवेशनात वगैरे झाला. ओके, तर फैजपूर सेशन जे आहे बघा हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा फैजपूर. ओके, ऑप्शन नंबर 4 असेल त्याचं करेक्ट आन्सर. आता हे जे फैजपूरचं अधिवेशन आहे बघा की खेडेगावात घेतलं जाणारं ग्रामीण भागात घेतलं जाणारं हे पहिलं असं आंदोलन जे आहे अधिवेशन जे आहे ते तुम्हाला दिसून येतं बघा. महाराष्ट्रातील फैजपूर या ठिकाणी जे आहे खानदेशात हे सगळं झालं होतं बघा. पर्टिक्युलरली केशवराव जेदे असतील बघा, शंकरराव देव यांनी यासाठी सगळं नियोजन केलं होतं. आणि मग डिसेंबरमध्ये जे आतापर्यंतचे तुम्हाला काँग्रेसचे अधिवेशन दिसतात ते जनरली डिसेंबर महिन्यात दिसतात. इथं कडाक्याची थंडी आणि पाऊस अशामुळे पण बऱ्याच वेळा गैरसोय व्हायची आणि मग
त्याच्याऐवजी जे आहे तर मार्च महिन्यातच हे अधिवेशन, मग इथनं पुढे जे काँग्रेसचे अधिवेशन तुम्हाला 35-36 नंतर जे दिसतील ते सगळे कधी दिसतील तुम्हाला, तर मार्चमध्ये वगैरे तुम्हाला दिसतील बघा. तर हे फैजपूर सेशनला वगैरे ठरवलं होतं बघा. 1935ला जे आहे फैजपूरचं अधिवेशन वगैरे झालेलं होतं. महाराष्ट्रात आहे त्यामुळे जास्त महत्त्वाचं आहे बघा. राष्ट्रीय काँग्रेस 5 नंबर क्वेश्चन असेल बघा. युरोपियन अध्यक्ष जे असतील बघा यांच्या संबंधीचा योग्य गट ओळखायचा आहे बघा. आता तुम्हाला माहिती आहे का पहिले अध्यक्ष जे आहेत बघा व्योमेशचंद्र बॅनर्जी, किंवा त्याच्यानंतर दादाबाई असतील, त्याच्यानंतर 3ऱ्या सेशनला जे आहे बदरुद्दीन तय्यब, आणि 4थं सेशन जे आहे जॉर्ज यूल, ओके, आणि 5व्या सेशनला वेडरबर्न वगैरे तुम्हाला दिसेल बघा. यूल वेडरबर्न इथं पण आहेत बघा, यूल वेडरबर्न इथं पण येतं. मग 3रा ऑप्शन जे आहे बघा, आता हंटर वगैरे असं काय कोण अध्यक्ष कधी नव्हतंच बघा. यूल असतील, वेडरबर्न असतील, हेनरी कॉटन असतील बघा, ओके ओके. इथं हेनरी कॉटन दिले बघा, पण इथं ह्यूम दिले बघा. आता ॲलन ॲक्टोवियन ह्यूम जो आहे बेसिकली सेफ्टी वॉल थेअरी वगैरे जो मांडणारा माणूस, की सेफ्टी वॉल वगैरे आहे त्यांनी स्थापन केली वगैरे असं जे सांगण्यात येतं. हा फाउंडर म्हणून तुम्ही म्हणू शकता, ब्रिटिश सनदी अधिकारी, पण हा कधी कोणत्या अधिवेशनाचा अध्यक्ष नाही. तुम्हाला विचारलं युरोपियन अध्यक्ष काँग्रेसचे, हा कधी नाही बघा. म्हणजे जॉर्ज यूल, वेडरबर्न असेल किंवा कॉटन असेल, हे सगळे काय तर त्याचे अध्यक्ष राहिलेत बघा. आता ह्यांची सेशन कोणती हे देखील जे आहे, म्हणजे वेडरबर्न परत एकदा आपण अध्यक्ष होतील बघा, ओके. तर हे किंवा अल्फ्रेड वेब जे असतील बघा, बेसिकली वेब जे असतील तर वेब देखील इथं अध्यक्ष बनतील बघा. तर वेब असतील, म्हणजे इथं वेब जरी आला असतं समजा तरी बरोबरच होतं बघा. तर हा 4 नंबर जे आहे तर याचा करेक्ट ऑप्शन जे आहे जॉर्ज यूल, वेडरबर्न किंवा हेनरी कॉटन वगैरे जे आहेत हे सगळे अध्यक्ष आहे. ह्यूम असल्यामुळे तर नाही बघा, ह्यूम फाउंडर जरूर आहे पण अध्यक्ष नाही आहे कधी, आणि हंटर वगैरे असं काही नाहीच आहे, ओके. हंटर कमिशन आहे बघा एक शिक्षणाच्या संदर्भात, आणि नंतर एक जालियनवाला बागच्या वेळेस देखील एक हंटर कमिशन आहे. अध्यक्ष वगैरे कधी राहिलेले नाही. पुढीलपैकी नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 6वा क्वेश्चन. लाहोर कटाचा भाग असणारे पुढचे क्रांतिकारक वगैरे कोण आहेत बघा. नलिनी गुप्ता, शौकत उस्मानी, ओके, श्रीपाद अमृत डांगे, ओके. हे सगळे काय हे तिघांचं जर तुम्ही ऑब्झर्व केले हे सगळे बघा कम्युनिस्ट नेते आहेत बघा. आणि यांचा जो संबंध येईल तुम्हाला तर हा कानपूर सेशन बघा, कानपूर बोल्शेविक खटला जो आहे, कानपूर बोल्शेविक खटला, या खटल्याच्या रिलेटेड यांचा संबंध येईल बघा. बेसिकली लाहोर कट बेसिकली काय आहे तर लाला लजपतराय यांच्या हत्येचा जो बदला घेण्यासाठी जे भगतसिंगांनी सॉन्डर्सचा हत्या जी केली बघा, त्या कॉन्स्पिरसीला म्हटलं होतं लाहोर कॉन्स्पिरसी, ज्यामध्ये भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, ओके सगळे, ओके. तर हे भगतसिंग जे असतील तर त्याचं करेक्ट आन्सर हे जे आहेत तिघं बघा. तर ते कानपूर बोल्शेविक केस जे आहे, बोल्शेविक म्हणजे कम्युनिस्टांच्या समाजवादी साम्यवादी नेत्यांवर चाललेली केस वगैरे, हे 24ची केस वगैरे असेल बघा. लाहोर कट जे असेल ते 1928च्या 28-29 मधली केस आहे बघा, ओके. तर भगतसिंग फक्त जे आहे ते येतील बघा, सी फक्त, म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे असेल तर ते याचं करेक्ट आन्सर येईल बघा. लाहोर कट म्हणजे सॉन्डर्सला मारल्याचा कट वगैरे, ओके. तर हे सगळे लोक याच्यामध्ये येणार नाही, हे सगळे कम्युनिस्ट लीडर आहेत बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा की नरगुंदचा उठाव, ओके. महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये बघा हा जो नरगुंदचा उठाव आहे बेसिकली 1857च्या पूर्वी झालेली किंवा 1857 पण नंतर झालेले उठाव जे यांच्यावर वारंवार जे आहे जोड्या लावामध्ये पण तुम्हाला प्रश्न येत असतात बघा. आता नरगुंद जे आहे तर ते भास्करराव भावे जे असतील तर ते प्रमुख लीडर जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील बघा नरगुंदच्या उठावाशी. जसं रंगो बापूजी गुप्ते इथं आहेत बघा, तात्या टोपे तुम्हाला माहिती आहे की 1857 मध्ये दिसतील. इथं जे आहे सातारामध्ये जे आहे तर रंगो बापूजी गुप्ते, प्रतापसिंह महाराजांचं राज्य परत गेलं वगैरे तेव्हा हे दिसून येईल बघा. किंवा आप्पासाहेब पटवर्धनांचा पण तुम्हाला उठावातलं 1857च्या आधी जे आहे तर ते कार्य दिसून येईल बघा. इथं जे आहे नरगुंदचा उठाव कोणाच्या रिलेटेड तर भास्करराव भावे यांच्या रिलेटेड आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते करेक्ट आन्सर येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा की 1717 मध्ये मुघल सम्राट डॅश यांनी जारी केलेल्या फरमानानुसार कंपनीला विशेष अधिकार वगैरे मिळले. यानुसार बंगाल, बिहार, ओडिशामध्ये 3000 रुपये देण्याच्या बदल्यात करमुक्त व्यापार करण्याची, म्हणजे ओके ड्युटी फ्री ट्रेड जे आहे. मग इथूनच कंपनी जी आहे या दस्तक जे आहे मुघल बादशाहाने दिलेलं किंवा नंतर नवाबाकडनं मिळालेलं याचा मिसयूज करतील आणि याच्याच अनुषंगाने जे आहे प्लास्टिकची किंवा नंतर होणारं बक्सारचं युद्ध वगैरे होईल बघा. आणि ब्रिटिश शासन आपले पाय जे आहे तर ते बंगाल प्रांतात जमवतील आणि नंतर भारतभर जे आहे त्याचा
विस्तार वगैरे करतील. तर 1717 जे आहे फरुखसियार, ओके, ज्या फरुखसियारचा नंतर जे आहे तर ते भर दरबारात जे आहे बघा, म्हणजे दरबारामध्ये असताना किंवा बादशाह असताना मर्डर जो केला जातो बघा, हत्या केली जाते बघा, या हुसेन ब्रदर्स जे आहे, सय्यद ब्रदर्स ज्यांना म्हणतो आपण, ओके, तर यांच्या मार्फत जे होतं बघा, ओके, हे उत्तर नाही बरं का, यांच्या मार्फत यांचं मर्डर वगैरे होतं. फरुखसियार जे आहे तर ते अध्यक्ष म्हणजे बादशाह जे आहेत बेसिकली असतील बघा, फरुखसियार, ओके, 1717 म्हणजे ॲक्च्युअली म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा 1719 पर्यंत जे आहे ते फरुखसियार वगैरे राहतील. मग रफीउद्दौला, रफीउद्दौजात अशा बऱ्याच लोकांनी, आणि मग त्याच्यानंतर येणारा जो व्यक्ती बघा जो 48 पर्यंत चालेल तो म्हणजे मोहम्मद शहा, ओके, मोहम्मद शहा त्यांच्यानंतर रूलर वगैरे बनतील बघा. त्याच्या आधी 1713 to 19 जे असतं तर ते फरुखसियार असतील. जर तुम्हाला क्रोनॉलॉजिकली जरी माहीत असतं बघा, जसं लॅटर मुघलची ट्रिक पण जे आहे, मी भाजी सब्जी मेमसाब असं वगैरे सगळ्याच मुघलांची जे आहे अशी मी ट्रिक पण क्लासमध्ये सांगत असतो बघा. तर फरुखसियार यांनी हे फरमान वगैरे जाहीर केलं होतं, कंपनीला ड्युटी फ्री ॲक्सेस वगैरे दिलेला होता बघा. 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, यशोदाबाई आगरकर, ओके, गोपाळ गणेश आगरकरांच्या पत्नी, हे यांच्या गोपाळ गणेश आगरकरांना जे आहे बघा अल्पायुष्य लाभतं बघा, ओके, आणि मग त्यांच्या पश्चात यशोदाबाईंनी जे आहे वेगवेगळ्या सत्याग्रहात देखील जे आहे ते भाग घेतलेला तुम्हाला दिसून येतो. पर्टिक्युलरली जो दहीहंडा सत्याग्रह आहे बघा, ओके, दहीहंडा सत्याग्रह आहे इथं भाग, दहीहंडा सत्याग्रह जे आहे बघा 1931-32च्या वेळेस जे आहे सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळेस अकोला जिल्ह्यातील दहीहंडा या गावात जे आहे, तर आता बेसिकली अकोल्यामध्ये काय आहे, खाऱ्या पाण्याच्या विहिरी होते, आणि मग त्या मीठ तयार करून जे आहे तर ते कायदेभंग वगैरे करण्यात आला. तर हा दहीहंडा सत्याग्रह प्रचंड प्रसिद्ध आहे बघा. या दहीहंडा सत्याग्रहात यशोदाबाई आगरकर यांनी योगदान दिलेलं तुम्हाला दिसून येईल, ओके. तर ऑप्शन नंबर 3 जे असेल ते करेक्ट आन्सर. जसं पुसदचा सत्याग्रह बघा, जिथं बापूजी आणे असतील बघा, किंवा शिरोड्याचा सत्याग्रह असेल, विले पार्ले, चिरनेरचा सत्याग्रह, हे सगळे सविनय कायदेभंगाच्या वेळेसचीच आंदोलन तुम्हाला दिसून येतील. पण यशोदाबाई आगरकरांचं योगदान जे आहे तर तुम्हाला दहीहंडामध्ये तुम्हाला अकोला जिल्ह्यातल्या दिसून येईल बघा. लास्ट जो क्वेश्चन आहे बघा 10 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, घटना दिलेल्या आणि घटना कालानुक्रमे वगैरे तुम्हाला मांडायच्यात बघा. वासुदेव बळवंत फडकेंचं बंड, इल्बर्ट बिलचा वाद आणि बंगालची फाळणी. आता बंगालची फाळणी तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे बघा 1905 झालेली, किंवा इल्बर्ट बिलचा जो वाद आहे तर तो 1883-84 मधला हा वाद दिसून येतो, जेव्हा लॉर्ड रिपन वगैरे जो आहे तर तो गव्हर्नर जनरल असेल. म्हणजे ब नंतर जे आहे सी येणार आहे बघा, बी नंतर सी येणार आहे, हे तर तुम्हाला इथं डायरेक्टच जे आहे ते तुम्हाला कट होणार आहे बघा, ओके. एक ऑप्शन तर तुमचा वासुदेव बळवंत फडकेंचं बंड बघा, मी सारखं सांगत असतो बघा 1857च्या उठावानंतर एक रफली 20 वर्षानंतर जे आहे हे बंड तुम्हाला दिसून येतं बघा. 1875 ते 77 या कालखंडात जे आहे वासुदेव बळवंत फडकेंचं बंड वगैरे तुम्हाला दिसून येतं. त्यामुळं अ ब क जे आहे, ओके, अ ब क पहिलाच ऑप्शन जे आहे हेच क्रोनॉलॉजिकली बघा, हे आधी आहे. त्याच्यानंतर म्हणजे इल्बर्ट बिल येईपर्यंत बघा वासुदेव बळवंत फडकेंना फाशी वगैरे पण म्हणजे शिक्षा पण देण्यात आली होती बघा, येड्यांच्या तुरुंगात वगैरे त्यांचा मृत्यू होतो. नंतर बंगालची फाळणी 1905 म्हणजे अ ब क ABC जे आहे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. हे सगळे होते बघा हिस्ट्री या विषयाचे प्रश्न. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या टेस्ट सिरीजमधले जे सुरुवातीला इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत ते बघायचे, त्याच्यानंतर आपण पॉलिटीच्या क्वेश्चन्सकडे जाऊयात. या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर जे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन होते ते क्वेश्चन नंबर 11 पासून सुरू झाले होते, आणि जो पहिलाच प्रश्न या ठिकाणी विचारला होता, पुढीलपैकी कोणते लक्ष 12व्या पंचवार्षिक योजनेत ठेवण्यात आलेले नव्हते. सो पंचवार्षिक योजनांवरचा हा पहिला प्रश्न होता, आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले होते, बेसिकली 4 एम किंवा 4 लक्ष या ठिकाणी दिलेले होते. त्यात जर का तुम्ही बघितलं तर वृद्धिदर 8.2% साध्य करू असं पहिलं उद्दिष्ट होतं. दुसरं, प्रत्येक राज्याला 11व्या योजनेपेक्षा सरासरी वृद्धिदर जास्त गाठण्याचे उद्दिष्ट घालून दिलं होतं. तिसरा पर्याय जो आहे की ग्रामीण भागातील टेलिडेन्सिटी 90% नेणे, हे 90% नाही आहे तर हे किती टक्के होतं, हे 70% लक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे 12व्या योजनेअखेर शाळेत जाण्याची सरासरी वर्षात 7 वर्ष वाढ करणे. सो पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जो होता तो या ठिकाणी चुकीचा होता, म्हणून उत्तर तुमचं आहे पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 12कडे. हे जर का तुम्ही बघितलं तर 1991च्या सुधारणा ज्या आपण केल्या
ठीक आहे. हां, सो त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होते, 2 भाग होते. त्या 2 भागांवरती या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला होता. सो बृहतलक्षी स्थिरीकरणामुळे स्थिर झालेल्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने गतिमान करण्यासाठी ज्या सुधारणा राबवल्या जातात त्यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना आपण संरचनात्मक समायोजन असं त्या ठिकाणी म्हणत असतो. लक्षात घ्या, पहिल्यांदा अर्थव्यवस्थेमध्ये जे परकीय कर्ज वाढलेलं होतं, जी महागाई वाढलेली होती, येते लक्षात, ती आपण पहिल्यांदा कमी केली राजकोषीय आणि मौद्रिक सुधारणा करून. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा अर्थव्यवस्था स्थिर झाली त्याच्यानंतर मग आपण काय केलं, तर स्ट्रक्चरल चेंजेस केले. आणि त्या स्ट्रक्चरल चेंजेसला आपण काय म्हणतो, संरचनात्मक समायोजन असं म्हणतो. म्हणून प्रश्न क्रमांक 12 जो आहे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 13 कडे. या ठिकाणी बहुआयामी निर्धनता निर्देशांक, एक निर्देशांक आहे, त्या निर्देशांकावरचा हा प्रश्न होता. येणाऱ्या आरोग्य या आयामातील कोणते निर्देशांक विचारामध्ये घेतले जातात. ठीक आहे, आता इथे तुम्हाला आरोग्य हा एक आयाम आहे, त्याच्यामधले उपनिर्देशांक विचारले होते. सो जनरली तुम्ही जर का बघितलं तर त्यामध्ये पोषण आणि बाल व किशोरवयीन मृत्यू म्हणजे पर्याय क्रमांक ए आणि बी हे मग कुठे दिले, पर्याय क्रमांक तुम्हाला ए मध्ये पहिल्या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये दिले. गर्भधारणातील काळजी आणि माता मृत्यू दराचा याच्यामध्ये विचार केला जात नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 14 कडे. या ठिकाणी तुम्हाला काय दिलं होतं, जोड्या लावा असं विचारलेलं आहे. मग तुम्ही जर का इथे बघितलं तर स्टार्टअप इंडिया कधी सुरू झाली, 16 जानेवारी 2016. स्टँडअप इंडिया कधीची आहे, 5 एप्रिल 2016. मेक इन इंडिया या ठिकाणी 25 सप्टेंबर आणि भारतमाला परियोजना 2017. मग या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर 2, 1, 3 आणि 4 असा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. वेगवेगळ्या योजना त्यातही ज्या पायाभूत सुविधांच्या आहेत त्या ठिकाणी विचारल्या गेलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 15 कडे. वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागामार्फत पुढीलपैकी कोणते कार्य केले जाते. सो वेगवेगळे कार्य दिलेले आहेत त्या ठिकाणी सेवा विभागामार्फत मी तुम्हाला विचारलेलं आहे. सो वित्त मंत्रालयाअंतर्गत जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांवरती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्ही जर का इथे बघितलं तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नर यांची नेमणूक कोणामार्फत होते, तर वित्तीय सेवा विभागामार्फत केली जाते. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 16. तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी सरकार घेत असलेल्या परकीय कर्जाचे फायदे काय काय आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर परकीय कर्जाचे फायदे काय असू शकतात, लक्षात घ्या. तुटीचा अर्थभरणा सरकारच्या परकीय कर्जाचे फायदे, अंतर्गत आणि बहिर्गत असे 2 कर्ज असतात, बरोबर. अंतर्गत कर्ज जे असतात थोडे महाग असतात, बहिर्गत कर्ज हे थोडे स्वस्त असतात आणि त्याच्यातनं आपल्याला काय मिळतं, परकीय चलन सुद्धा मिळत असतं. त्यामुळे ए आणि बी या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर परकीय कर्जामुळे वित्तीय शिस्त निर्माण होते. तिसरं, कारण की सुधारणा सुद्धा आपल्याला बऱ्याच कराव्या लागतात. त्याच्यानंतर सरकारला बृहतलक्षी सुधारणा त्या ठिकाणी करायला लागतं. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर वरील सर्व पर्याय जे आहेत या ठिकाणी योग्य आहेत. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 17 कडे. भारतामध्ये वेळोवेळी ज्या कर सुधारणा समित्या आहेत, बरोबर, टॅक्स रिफॉर्म कमिटीज त्या स्थापन केल्या गेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला इथे प्रश्न विचारला होता. सो जनरली जॉन मथाई समिती कधीची आहे, तर जॉन मथाई समिती आहे आपली याची 1952ची. त्याच्यानंतर एलके झा समिती कधीची होती, 1976ची. राजा मन्नार समिती 69 आणि चेलया समिती कधीची आहे, तर 1991ची आहे. मग तुम्ही जर का एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन होता, मग पर्याय क्रमांक इथे बघा काय आन्सर आलं पाहिजे, 3, त्याच्यानंतर 1, 2 आणि 4 असा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 18 कडे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला आपण इंग्लिशमध्ये WTO म्हणतो, त्या WTO वरचा हा प्रश्न होता. ज्या शेती अनुदानामुळे व्यापारामध्ये अजिबात किंवा कमीत कमी अस्थिरता निर्माण होते अशा अनुदानांचा समावेश होतो, त्याला आपण काय म्हणतो. जनरली WTO काय आहे, खूप साऱ्या अनुदानांवरती बंदी घालते किंवा सजेस्ट करते, सुचवते की ही अनुदानं देऊ नका. ज्या अनुदानांमुळे काय होतं, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कॉम्पिटिशन क्रिएट होते, ठीक आहे, अशी अनुदानं शक्यतो टाळायला लावतात. आणि हिरवी पेटी जी आहे, जनरली पेटी म्हणजे काय, तर वेगवेगळे बॉक्सेस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, हे अनुदानांचे प्रकार आहेत. सो हिरवी पेटी म्हणजे काय, अशी अनुदानं जे दिल्याने कुठलाही फार असा फरक पडत नाही, लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये. त्याच्यामुळे इथं हिरवी पेटी काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक जो 19 आहे त्याच्याकडे जाऊयात आपण. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची पुढीलपैकी कोणती प्रमुख जबाबदारी नाही, म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे
जेव्हा एखाद्या देशावरती व्यवहार तोलाचं संकट येतं, परकीय चलन संपलेलं असतं, तेव्हा जनरली देश काय करत असतात, IMF कडनं कर्ज घेत असतात आणि त्या संदर्भातलं हे त्या ठिकाणी IMFचे 4 कार्य दिलेत। IMF काय करते, आर्थिक सहकार्य करते, एक्सचेंज रेट ज्याला आपण मराठी विनिमय दर म्हणतो ते स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करते, देयके चुकती करण्यासाठी बहुस्तरीय प्रणाली निर्माण करणे आणि परकीय चलनावरचे निर्बंध हटवणे। सो जनरली हे पहिले 3 कार्य आहे। चौथं कार्य जे आहे, व्यवहार तोलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सदस्य देशांना दीर्घकालीन वित्त पुरवठा करणे। इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे। इथं फक्त दीर्घकालीनच्या ऐवजी काय पाहिजे होतं, अल्पकालीन, कारण की IMF जे कर्ज देते ते काय असतात, तर अल्पकालीन असतात। राहील लक्षामध्ये? पुढे जाऊयात। पुढील विधाने विचारात घ्या। इथे तुम्हाला 2 विधानं त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर खाली त्याला तुम्हाला पर्याय दिलेले होते। सो तुम्ही जर का इथे बघितलं, विधान A काय आहे, तर आर्थिक धोरण समिती 2023 पासून स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी या सुविधेची सुरुवात केली। 2023 पासून केली का? नाही, ही सुरुवात केलेली आहे 2022 पासून। कधीपासून? 2022 पासून। सो पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी जी आहे ती रिव्हर्स रेपोला काय करणार आहे, तर रिप्लेस करणार आहे। त्यामुळे ब विधान जे आहे या ठिकाणी बरोबर आहे। सो मग तुम्ही जर का बघितलं तर अ विधान अयोग्य असून ब विधान योग्य आहे। प्रश्न क्रमांक 20 जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी कितवं आहे, तर 3रं उत्तर आहे। राहील लक्षामध्ये? चला पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 21 कडे। नागरी सहकारी बँकांसंबंधित चुकीचे विधान निवडा। तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं होतं। या ठिकाणी पहिलं विधान जे आहे की नागरी सहकारी बँका या रिझर्व्ह बँक कायदा 1934ची जी दुसरी सूची आहे त्या अंतर्गत येत असल्याने त्यांना विविध अधिकार आणि बंधने देण्यात आलेली आहेत। पहिलं अगदी बरोबर आहे। रिझर्व्ह बँकेकडून पुनर्वित्त आणि कर्ज मिळवण्याचा हक्क आणि रोख राखीव निधी राखणे व्यवस्थित वाचायचं आहे, हा पर्याय महत्त्वाचा आहे। राखणे, रिझर्व्ह बँकेला करपोस सादर करणे अशी बंधने नसतात। हे जे विधान आहे ते त्या ठिकाणी चुकीचं आहे। का चुकीचं आहे? कारण की त्यांना RBIची ही सगळी बंधनं पाळावी लागतात। राहील लक्षामध्ये? आणि पर्याय क्रमांक 3 आणि 4 तुमचा या ठिकाणी बरोबर आहे। नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागासह संपूर्ण जिल्ह्यात बँक व्यवसाय सहकारी बँका करू शकतात आणि 50 कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या आणि सुव्यवस्थापन असलेल्या प्राथमिक नागरी सहकारी बँकांना विशिष्ट अटींवर एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये कार्य करण्याची परवानगी दिली जाते। ओके, चला पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 22 कडे। बँकिंग नियमन कायदा 1949 लक्षात घ्या। या कायद्याअंतर्गत काय केलं होतं, तर भारतातील सर्व बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आणल्या होत्या। सो त्याच्यावरचा हा प्रश्न आहे। सो बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 6 नुसार बँक कंपन्या करत असलेल्या व्यवसायासंबंधी पुढील विधाने विचारात घ्या। सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं ही 4ही विधानं बरोबर होती। पर्याय क्रमांक 3 काय आहे, याचं आन्सर आहे की बिल्स ऑफ एक्सचेंज, म्हणजे ज्याला आपण विपत्र असं म्हणतो, काढणे व वठवणे, खरेदी विक्री करणे, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या हुंड्या, वचनपत्रे, समभाग, धनाकर्ष काढणे व वठवणे, पतपत्रे मंजूर करणे आणि प्रचलित करणे हे सुद्धा काम केलं जातं। मौल्यवान वस्तू व त्यांची नाणी यांची खरेदी विक्री करणे हे सुद्धा बँकिंग नियमन कायदा 1949 अनुसारच आहे आणि कंपन्यांचे समभाग खरेदी करणे, धारण करणे वगैरे वगैरे। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे त्याचं उत्तर आहे। पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 23 कडे। बिगर बँक वित्तीय संस्था, ज्याला आपण इंग्लिशमध्ये NBFCs म्हणतो, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज। सो या ठिकाणी काय आहे, त्यांचे इथे त्यासंबंधी 4 विधानं तुम्हाला दिलेली आहेत। बचत आणि चालू खात्यातील मागणी ठेवी स्वीकारता येतात। रिझर्व्ह बँकेने सूचित केलेल्या कमाल व्याजदर पातळीपेक्षा अधिक व्याजदर देता येत नाही। ठेवीदारांना बक्षीस, प्रोत्साहने किंवा इतर कोणतीही अतिरिक्त लाभ देता येत नाही आणि बिगर बँक वित्तीय संस्थांच्या ठेवींना विमा असतो। आणि काय म्हटलं होतं, वरील विधानांतून तुम्हाला या ठिकाणी बिनचूक विधान जे आहे ते निवडायचं आहे। तुम्ही जर का बघितलं पर्याय क्रमांक 3 B व C या ठिकाणी काय आहे, बिनचूक आहे। पहिलं विधान चुकीचं आहे। बचत आणि चालू खात्यातील मागणी ठेवी स्वीकारता येत नाही आणि यांच्या ठेवींना विमा नसतो, लक्षात घ्या। पर्याय क्रमांक A आणि D जे आहे किंवा विधानातले जे ऑप्शन दिले होते A आणि D चुकीचे आहे। फक्त ब आणि क आहे त्या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर आहे। पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 24 कडे। ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गतिशक्ती योजनेचे आधारस्तंभ असणारा योग्य पर्याय निवडा। जी गतिशक्ती योजना आहे त्यासंबंधीचे 4 आधारस्तंभ होते, व्यापकता, प्राधान्यक्रम, सुसंगती आणि इष्टतमीकरण, म्हणून वरील सर्व। पर्याय क्रमांक 4 याचं या ठिकाणी उत्तर आहे। ही योजना महत्त्वाची आहे, व्यवस्थित करून ठेवणे। ओके,
पुढे बघूयात, सन 1950 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी मांडलेल्या सर्वोदय योजनेचे घटक पुढीलपैकी कोणते? आता हे गांधीवादी नेते होते. कृषी क्षेत्र, स्वयंपूर्णता आणि जमीन सुधारणा. औद्योगिकरणाचा याच्यामध्ये समावेश नव्हता. मग ए, सी आणि डी असा पर्याय कुठे दिला तुम्हाला? पर्याय क्रमांक 2 आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो या ठिकाणी आपण इकॉनॉमिक्सचे सगळे क्वेश्चन बघितलेले आहेत. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 26 कडे. आता या ठिकाणी काय तुमचे सगळेच्या सगळे जे आहेत ते पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 26 पासून आपण बघूया. त्या ठिकाणी सगळ्यात पहिले जो 1919चा भारत सरकारचा कायदा आहे, या भारत सरकारच्या कायद्यावरती प्रश्न विचारलाय आणि योग्य ती विधाने निवडा. प्रांतिक विषयांचे सोपी व राखीव खाते असे 2 भाग केले होते, हे सगळ्यांना माहिती आहे. शीख, अँग्लो इंडियन, दलित यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद होती का? याचं उत्तर आहे नाही. याच्यातले काही घटक वगळण्यात आले होते. भारताचे उच्चायुक्त हे नवीन पद निर्माण करण्यात आले आणि 1919च्या कायद्याने 26 मध्ये UPSC स्थापना झाली. सो ए, सी आणि डी असा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. 26चं उत्तर किती आहे? मग 3रं उत्तर आहे. राहील लक्षामध्ये. चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 27 कडे. घटना समितीबद्दल असत्य विधान ओळखा. इथे तुम्हाला 4 विधानं दिली होती घटना समितीबद्दलची आणि चुकीचं विधान निवडायचं आहे. घटना समितीने एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कार्य केलं, बरोबर आहे. एकूण किती सत्र झाली? 11 सत्र झाली. त्याच्यानंतर 17 एप्रिल 1952 पर्यंत घटना समितीने हंगामी संसद म्हणून काम केलं. पण इथे 25 जानेवारीला शेवटचे सत्र झाले होते का? नाही. ते आहे तुमचे 24 जानेवारी 1950. त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 27व्या मधलं दुसरं विधान जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. राहिले दुसरं नाही, सॉरी, 3रं विधान जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. म्हणून 27चं उत्तर किती आहे? तुमचं 3रं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 28. राज्यघटनेसंबंधी पुढील विधानांवरून योग्य ती तरतूद ओळखा. इथे तुम्हाला काय दिलेत? 2 पर्याय दिलेत. कलम 3 आणि कलम 2 मध्ये नवीन राज्य भारतात सामील करण्याची तरतूद आहे. कलम 2 मध्ये भारतात अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेची तरतूद आहे. हे व्हाईस वर्सा आहे, लक्षात घ्या. कलम 3 मध्ये काय आहे? अस्तित्वात असलेल्या राज्यांची स्थापनेची तरतूद. तुम्ही नाव बदलू शकता, सीमा बदलू शकतात. आणि कलम 2 मध्ये काय दिलंय? तर नवीन राज्यांची स्थापना. असा भाग जो कधीच आपल्या राज्याचा किंवा देशाचा भाग नव्हता, असा नवीन भाग जर का उद्या आपण जिंकून घेतला तर त्या संबंधीच्या तरतुदी 2 मध्ये आहे. त्याच्यामुळे काय आहे? अ आणि ब हे दोन्ही विधानं काय आहे? तर या ठिकाणी अयोग्य आहे. राहील. म्हणून याचं 28व्याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 29 कडे. पुढील परिस्थितीत नागरिकत्व हिरावून घेतले जाते. म्हणजे जर का भारतामध्ये एखाद्या व्यक्ती नागरिक असेल तर सरकार काही विशिष्ट केसेसमध्ये किंवा काही विशिष्ट घटनांमध्ये त्याचं नागरिकत्व काढू शकते. म्हणजे कुठल्या कुठल्या घटना आहे? नागरिकाने भारतीय राज्यघटनेचा अनादर दाखवला, पहिलं विधान बरोबर आहे. नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर हे पण बरोबर आहे. नागरिक सामान्यपणे 5 वर्षे भारताच्या बाहेर वास्तव्य करत असेल तर त्या केसमध्ये नाही जात. युद्ध काळात शत्रूबरोबर बेकायदेशीर जर का तो व्यापार करत असेल तर. सो अ, ब आणि ड या 3 केसेसमध्ये काय होतं? त्याचं नागरिकत्व जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 30 कडे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये कोणत्या हक्काचा समावेश होत नाही? ओके, 19 मध्ये जे तुम्हाला मूलभूत 6 तुमचे हक्क दिले आहेत त्याच्यामध्ये कुठले हक्क नाही आहे? भाषण, अभिव्यक्ती, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, भारतात संचार करण्याचे हक्क, खाजगीकरणाचा जो अधिकार आहे तो तुमचा कलम 21 मध्ये आहे. राहील लक्षात. सो पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा फॅक्च्युअल क्वेश्चन होता एकदम 1 लाईनर. धार्मिक संप्रदायास स्थावर व जंगम मालमत्ता संपादन करण्याचा हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेला आहे? सो हे कलम आहे तुमचं 26. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे गांधीवादी तत्व आहे? पुढे तुम्हाला किती तत्व दिली आहेत? तर 4 तत्व त्या ठिकाणी दिलेली आहेत. एकदम इझी क्वेश्चन होता. जर का तुम्हाला माहीत जरी नसेल तरी तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. ग्रामीण क्षेत्रात व्यक्तिगत किंवा सहकारी पातळीवर कुटीर उद्योगाला चालना देणे. आता गांधीजींचे जे मोस्ट ऑफ दी थॉट्स आहेत किंवा विचार आहेत ते कसे आहेत? तर ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी. इव्हन ते म्हटले पण होते की खेड्यांकडे चला. म्हणजे काय? तर विकासाचा केंद्रबिंदू खेडे असला पाहिजे. म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या तरतुदीमध्ये घटना दुरुस्ती करायची असल्यास विशेष बहुमताची आवश्यकता लागते? बरोबर. आता इथे तुम्हाला पुन्हा काय दिले? 4 ऑप्शन दिलेले आहेत. परिशिष्ट 7 मधील कुठलीही सूची. परिशिष्ट 7 मध्ये तुम्हाला 3 सूची दिलेल्या आहेत, बरोबर, 3 याद्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर संघ, राज्य, प्रदेश, अधिकृत भाषेचा वापर आणि संसद सदस्यांचे वेतन किंवा भत्ते. याच्यामध्ये जर का तुम्हाला 7व्या परिशिष्टासंबंधी काही सुधारणा करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी घटना दुरुस्ती आवश्यक आहे.
पुढचं बघा प्रश्न क्रमांक 34 मध्ये पुढीलपैकी कोणते राज्यघटनेचे एकात्मिक वैशिष्ट्य नाही. आता राज्यघटनेची वैशिष्ट्य आहे त्याच्यातलं जे अविनाशी राज्य जे आहे ते भारतीय राज्यघटनेचं काय नाही आहे, एकात्मिक वैशिष्ट्य नाही आहे. बाकी मग एक राज्यघटना, प्रबळ केंद्र आणि राज्यघटनेची लवचिकता ही आपली वैशिष्ट्य आहेत. पुढे बघूयात, केंद्र व राज्यांच्या समान हितांच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती टिंब या कलमान्वये आंतरराज्यीय परिषद त्या ठिकाणी स्थापन करू शकतात. प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे कलम 263. आंतरराज्यीय परिषद लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पुन्हा पुढे कलमावरती प्रश्न होता, टिंब या कलमान्वये राज्यपाल राज्य विधिमंडळाचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ काय करत असतात, तर राखून ठेवत असतात. ते कलम आहे तुमचं कलम 201. ओके. पुढे महाराष्ट्र राज्याचे पहिले लोकायुक्त कोण आहेत. प्रश्न क्रमांक 37 बघा, हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला गेला आहे. न्यायमूर्ती SP कोतवाल जे होते ते महाराष्ट्राचे जे आहे ते पहिले कोतवाल होते. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 38 कडे भारतीय राज्यघटनेच्या टिंब या कलमात राज्य वित्त आयोगाची, आता इथं प्रश्न व्यवस्थित बघा, इथं तुम्हाला केंद्रीय नाही विचारले, राज्य वित्त आयोग विचारलेला आहे. जो केंद्रीय वित्त आयोग आहे तो कलम 280 मध्ये दिलाय. जो विभाजन योग्य महसूल असतो त्याचं विभाजन करण्याचं काम कोणाचं आहे, तर वित्त आयोगाचं आहे. असाच एक आयोग जो आहे वित्त आयोग तो राज्यासाठी पण असतो, तो कलम 243I मध्ये दिलेला आहे. पुढे दिलाय कलम 243I. पुढचं बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा जो निर्णय आहे तो कधी घेतला गेला होता, महाराष्ट्रात 2011ला घेतला गेलेला आहे. आणि पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 40 हा शेवटचा प्रश्न होता पॉलिटिकल सायन्सचा. या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर ग्रामसभेसंबंधीची सत्य विधाने ओळखा. ग्रामसभेची तरतूद 243, पूर्ण 243 कलमच काय संबंधी आहे, पंचायत राज संबंधी आहे. सो कलम 243A मध्ये तरतूद आहे, अगदी बरोबर आहे. ग्रामसभा 21 वर्षांवरील प्रौढ मतदारांनी बनलेली असते का, 21 नाही, 18 वर्षाचे सगळे जे काही मतदार आहेत सगळेच्या सगळे. लक्षात, सो 21 नाही आहे. ग्रामसभेच्या वर्षातून 4 बैठका होतात आणि वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत तुम्हाला पहिली ग्रामसभा घ्यावी लागते. त्याच्यामुळे A, C आणि D हा कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 याचं या ठिकाणी उत्तर आहे. आपल्याला आजच्या टेस्ट सिरीजमधले जे करंटचे क्वेश्चन्स आहेत ते करंटचे क्वेश्चन्स या ठिकाणी बघायचे आहेत. करंटचे जे क्वेश्चन्स होते ते प्रश्न क्रमांक 41 पासून होते. ठीक आहे, जे क्वेश्चन्स आहे 41 नंबरपासून स्टार्ट होत होते. पिनाका हे क्षेपणास्त्र जे आहे त्यासंबंधी इथे तुम्हाला 2 विधानं विचारले होते आणि याच्यापैकी तुम्हाला विचारलं होतं की बिनचूक विधान किंवा विधाने निवडा. ओके, 2 विधानं दिले होते. हे क्षेपणास्त्र 7 ते 90 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते, हे जे पहिलं विधान आहे हे बरोबर आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर 44 सेकंदामध्ये एकूण 72 रॉकेट लॉन्च करू शकते. त्याच्यामुळे जे ब विधान आहे ते चुकीचं आहे. इथे 44 सेकंद पाहिजे होते आणि 72 रॉकेट पाहिजे होते. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचं प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पहिलं. त्याच्यानंतर पुढे जाऊया, विश्व विद्या गुरुकुलाचे जे संस्थापक आहे जोनास मासेट्टी यांना वेद आणि भगवद्गीतेचा प्रसार आणि प्रचाराबद्दल केंद्र सरकारने नुकताच काय दिला, पद्मश्री पुरस्कार दिलाय. त्याबद्दल त्यांनी विचारलं की त्यांचं जे गुरुकुल आहे ते कुठल्या देशामध्ये आहे. ठीक आहे, सो हे जे जोनास मासेट्टी आहे यांचं जे गुरुकुल आहे ते तुमचं आहे ब्राझील या देशामध्ये. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 ऑपरेशन सिंधूरचा जो लोगो आहे तो पुढीलपैकी कोणी बनवलेला होता. सो कर्नल हर्षगुप्ता, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि हवालदार सुरिंदर सिंह असे 4 ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे, बरोबर. चला, सो प्रश्न क्रमांक जो 43 आहे त्याचं उत्तर आहे तुमचं तिसरं A आणि D, कर्नल हर्षगुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग, बरोबर. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 44 कडे. भारतीय हवामान खाते भारतीय बनावटीची भारत अंदाज प्रणाली भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणार आहे. ठीक आहे, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी ही प्रणाली खालीलपैकी कोणत्या संस्थेने बनवलेली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एकूण 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहे. सो दिवेचा सेंटर फॉर क्लायमेट चेंज, नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, द काउन्सिल ऑन एनर्जी नाही, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी कुठल्या देशात कुठे आहे, तर ही आहे तुमची पुण्यामध्ये. ठीक आहे, प्रश्न क्रमांक आपण 45 कडे जाऊया. या ठिकाणी नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिलनुसार जगातील पहिल्या 4 अर्थव्यवस्था ओळखा. ठीक आहे, काय म्हटलंय, नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिलनुसार तुम्हाला विचारलेलं होतं. सो अमेरिका, चायना, जर्मनी आणि इंडिया हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहिल्या 4 मध्ये भारत आहे, चीन आहे, जर्मनी आणि अमेरिका सुद्धा आहे. पुढे जाऊयात
प्रश्न क्रमांक 46 जर का तुम्ही या ठिकाणी बघितला तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारांवरती बंदी घातलेली आहे? सर याचं उत्तर आहे बुद्धिबळ. इथं ऑलरेडी क्रिकेट तर आहे, क्रिकेटमध्ये त्यांची टीम ऑलरेडी चांगला परफॉर्म करते, सो बुद्धिबळावरती त्यांनी काय केलं? बंदी घातलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा प्रश्न क्रमांक 47. सन 1999 मध्ये ब्राह्मोससाठी जो पहिला करार झाला होता त्यामध्ये भारताचा वाटा किती होता? तर तो होता तुमचा 50.5%. ब्राह्मोस या याच्यासाठीचा जो करार झाला होता 47वा प्रश्न या ठिकाणी आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी समाजातील कोणते कलम प्रसूतीच्या रजेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे कलम क्रमांक 42. 42वावं कलम जे आहे ते प्रसूतीच्या रजे संदर्भामध्ये त्या ठिकाणी आहे. पुढचं बघा, स्टील बनवताना ज्या घटकांचा वापर केला जातो त्यात खालीलपैकी सर्वाधिक वाटा कशाचा असतो? तर तो असतो लोखंडाचा. ऑब्व्हियसली त्यामध्ये निकेल पण आहे, कार्बन पण आहे, पण सगळ्यात जास्त घटक कुठला आहे तुमचा? तर तो आहे तुमचा लोखंड. ओके. पुढचं बघूयात, महिला शांती सैनिकांसाठी पहिली परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे 2, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 51 कडे जाऊयात. सर 2025चा पुरस्कारांवरती दरवर्षी काय केलं जातं? प्रश्न विचारले जातात. सो 2025चा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या कोणत्या पुस्तकाला मिळाला होता? तर तो हार्ट लॅम्पसाठी मिळाला होता. नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, बानू मुश्ताक, त्याच्यानंतर इंटरनॅशनल बुकर प्राईज आणि पुस्तकाचं नाव आहे हार्ट लॅम्प. पुढचं बघा प्रश्न क्रमांक जो 52 आहे. कराचीतील 2015 मध्ये बंद पडलेल्या लोहपोलाद उद्योगाला किंवा प्रकल्पाला खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीने पुन्हा सुरू केला जाणार आहे? सो याचं उत्तर आहे रशिया. सध्या भारत, पाकिस्तान आणि पाकिस्तानची इतर देशांसोबतचे असलेले संबंध चर्चेत आहे, त्या अनुषंगाने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 13 जो आहे. परदेशी गुंतवणुकीत अव्वल असलेला महाराष्ट्र भारतात किती टक्के परकीय गुंतवणूक झालेली आहे? इथे तुम्हाला काय विचारलं होतं? ओव्हरऑल विचारलं होतं. सो फक्त एकट्या महाराष्ट्राचा वाटा किती आहे? तर तो 40% जवळपास आहे. राहील लक्षामध्ये. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 54 जो आहे. 1 ते 3 जून 2025 दरम्यान देशातील पहिली कृषी हॅकथॉन झाली होती. कुठली हॅकथॉन आहे? कृषी हॅकथॉन. कुठल्या जिल्ह्यामध्ये झाली होती? तर ती झाली होती तुमची पुण्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले हेलिपोर्ट खालीलपैकी कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? तर ते उभारले जाणार आहे हडपसर. आणि हडपसर कुठे आहे? हडपसर सुद्धा तुमचं पुण्यामध्ये आहे. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जिओग्राफीचे प्रश्न बघणार आहे. एकूण 10 प्रश्न आहे. 56 पासून तर 65 पर्यंत चालू होणार आहे. बघा, पहिल्यांदा सुरुवात करू. आपले जे प्रश्न आहे तुम्ही आत्ताचा जो पेपर झाला गट क चा, तो पेपरमध्ये सुद्धा बघू शकतात. जे प्रश्न काढलेले होते त्यापैकी त्या धर्तीवर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहे आणि तसेच पद्धतीने प्रश्न आलेले होते. म्हणजे आपला जो पेपर आहे प्रॉपर आयोगाला जशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तशाच पद्धतीने प्रश्न विचारले जात आहे. चला, खालील विधाने कोणत्या वनांशी संबंधित आहेत ते ओळखा. बघा, आता पहिल्यांदा वार्षिक पर्जन्य 200 सेमीपेक्षा जास्त पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला कधी पर्जन्य समजला असेल तर वने समजतात, उद्योगधंदे समजतात, मृदा समजते. बघा काय सांगितलंय, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. बघा, ही वने सह्याद्री पर्वतमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये आढळतात. पुढे बघा, हिरडा, अंजन, जांभूळ इत्यादी वनस्पती या वनांमध्ये आढळतात. चला सांगा बरं कुठलं असेल? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. ज्या मुलांनी उष्णकटिबंधीय सदाहरित लिहिले असतील त्यांचा प्रश्न 100% बरोबर यायला आला असेल. आता महाराष्ट्राचं स्ट्रक्चर कधी बघितलं तर महाराष्ट्राचं स्ट्रक्चर बघू आता आपण. बघा, हा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी आपला सह्याद्री पर्वत आहे आणि सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, सर्वात जास्त, कारण घाटमाथ्याचा प्रदेश आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पर्जन्य कधी बघितला तर या ठिकाणी आपला आवर्षणग्रस्त भाग आहे आणि आवर्षणग्रस्त भागापासून जसजसं आपण पूर्वेकडे जातो तसतसं पावसाचं प्रमाण कसं होत जातं? वाढत जातं. आणि पावसाचं प्रमाण वाढत गेलं तर वने सुद्धा कशा होत जातात? सदाहरित. नावातच होतं सदाहरित म्हणजे कायमस्वरूपी हरित असणारे वने. कुठे आहे? बघा, सह्याद्री पर्वतामध्ये
आणि कुठे आहे पूर्व विदर्भामध्ये, कारण त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे. आता वनांच्या बाबतीत कधी म्हटलं तर बघा, ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणते वने आढळतात बघा. ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात महाराष्ट्रात. म्हणजे सर उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने किती सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे बघा. ज्या ठिकाणी 450 सेंटीमीटर पेक्षा बघा सांगतोय 450 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस आहे त्या ठिकाणी उपोष्ण कोणते उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात. मग 450 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस कुठे पडतो तुम्हाला माहिती सर आंबोली या ठिकाणी पडतो, बरोबर आहे. नंतर महाबळेश्वरला पडतो, गगनबावडा या ठिकाणी पडतो, नंतर सावंतवाडी या ठिकाणी पडतो, महाबळेश्वर सांगितलं, माथेरान या ठिकाणी पडतो, लोणावळ्याला पडतो, खंडाळ्याला पडतो. या ठिकाणी कुठले वने आढळतात उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने. आणि उष्ण कटिबंधीय सदाहरित वने किती सेंटीमीटर पाऊस सांगितला मी तुम्हाला 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस. बघा पहिल्यांदा उपोष्ण आलं उपोष्ण, त्यानंतर उष्ण कटिबंधीय आलं उष्ण कटिबंधीय, आणि कुठलं आलं आहे सदाहरित. नंतर बघा उष्ण कटिबंधीय सदाहरित झाल्यानंतर बघा उष्ण कटिबंधीय निम्न सदाहरित वने, म्हणजे हे उष्ण कटिबंधीय कुठले आहे निम्न, उष्ण कटिबंधीय निम्न आहे, म्हणजे पावसाचं प्रमाण सुद्धा कसं झालं असेल कमी झालं असेल. मग या ठिकाणी किती पाऊस पडतो 200 सेंटीमीटर 200 सेमी पासून ते 150 सेंटीमीटर पर्यंत या ठिकाणी पाऊस पडतो. 150 सेमी पर्यंत त्या ठिकाणी उष्ण कटिबंधीय निम्न सदाहरित वने आढळतात. आणि उष्ण कटिबंधीय सदाहरित वनांना लागूनच ही वने आढळतात. बघा नंतर बघा 150 ते 100 सेंटीमीटर ज्या ठिकाणी पाऊस पडतो, कुठला पाऊस सांगितला मी तुम्हाला 150 ते 100 सेंटीमीटर या दरम्यान पाऊस जिथे पडतो त्या ठिकाणी आर्द्र पानझडी वने आढळतात. कुठले वने सांगतोय मी 150 ते 100 सेंटीमीटर आर्द्र पानझडी वने पानझडी. आणि बघा परत 80 सेंटीमीटर किती सांगतोय 80 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर पर्यंत पाऊस जिथे पडतो महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वनांचं प्रमाण कसं असतं त्या ठिकाणी पानझडी वने आढळतात पानझडी. आणि ज्या ठिकाणी 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस आहे त्या ठिकाणी काटेरी वने आढळतात. काटेरी वने बघा पावसाचं प्रमाण कमी आहे बरोबर, तर वन कसे झाले काटेरी झाले आहे बरोबर ना, कारण बघा पावसाचं प्रमाण कमी आहे, वनांची उंची कशी झाली आहे कमी झाली आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे तर झाडे कसे झाले आहे त्या वनांमध्ये असं झाले विरळ झालेले आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे, पाण्याच्या शोधामध्ये त्या वनांचे सोटमुळं त्या झाडांचे सोटमुळं जमिनीत जास्त खोलवर रुतलेले आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे, त्या झाडाची जी साल आहे ती जाड झाली आहे, डिंकाचं प्रमाण त्यामध्ये वाढलेलं आहे. पानांचं रूपांतर छोटे छोटे झाले आहे, पाने छोटे झाले, काही पानांचं काट्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे. हे कुठल्या वनांमध्ये काटेरी वने. आणि इथे पाऊस किती पडतो आहे 75 सेंटीमीटर पेक्षा कमी, आणि तो भाग कोणता आला हा भाग आला अवर्षणग्रस्त प्रदेशमध्ये. सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा आणि पर्जन्याचं प्रमाण हे व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. लक्षात येतंय का 100% लक्षात आला असेल. सर याचं उत्तर किती आहे मग उष्ण कटिबंधीय सदाहरित वने 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस, या ठिकाणी 450 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस. इथे किती सांगितलं इथे 150 ते 200 सेंटीमीटर, आणि इथे आर्द्र पानझड्यांमध्ये मी तुम्हाला किती सांगितलं 100 ते 150 सेंटीमीटर पर्यंत पाऊस. आणि त्यानंतर पानझडी वनांमध्ये मी तुम्हाला किती पर्जन्य सांगितलं 80 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर पर्यंत बरोबर. आणि त्यानंतर काटेरी वनांमध्ये काय सांगितलं 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्य. डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आयोगाला प्रश्न याच्या बाहेर येणार नाही. या टॉपिकवर कधी आला तर 100% तुमचा प्रश्न बरोबर यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघू. मला वाटतं बरेच मुलं हा प्रश्न चुकलेला असतील. कारण का चुकलेलं असतील बघा, राष्ट्रीय महामार्गांसंबंधित पुढील विधानातून अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान निवडायचं सांगितलंय बघा. राष्ट्रीय महामार्ग 48 हा पुणे कोल्हापूर कराड या शहरातून जातो.
48 महामार्ग. आता जुने महामार्ग नवीन महामार्ग कधी बघितले मित्रांनो? बघा, जुने महामार्ग 4 नंबरचा जो महामार्ग होता हा आग्रापासून सुरू होणार होता. आग्रापासून सुरू होत होता तर कुठे जात होता? मुंबईपर्यंत. हा किती नंबरचा होता? 4 नंबरचा होता. किती नंबरचा? सॉरी, दिल्लीपासून सुरू होणार होता तर मुंबईपर्यंत किती नंबरचा होता? 8 नंबरचा होता. आणि 4 नंबरचा जो होता मुंबईपासून तर चेन्नईपर्यंत हा 8 नंबरचा होता. हा 8 नंबरचा आणि हा 4 नंबरचा. आणि आता दिल्ली ते चेन्नई म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई या दरम्यानचा जो महामार्ग नवीन क्रमांक जो दिलेला आहे हा 48 क्रमांक दिलेला आहे. आणि हा पुणे, कोल्हापूर आणि कराड या शहरामधून जातो. 100% वाक्य बरोबर आहे. बघा, ए बरोबर आहे त्यामुळे अयोग्य विचारलंय, हे गेलं. ए बरोबर आहे त्यामुळे हे गेलं. पुढचा, आता तुम्हाला काही मुलांना प्रश्न पडला असेल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हजिरा ते कोलकाता या दरम्यान आहे. जुना राष्ट्रीय महामार्ग आहे मित्रांनो, पण नवीन क्रमांक याचा काय झालेला आहे? नवीन बद्दल विचारलेला आहे. तुम्हाला समजलं पाहिजे होतं इथे नवीन क्रमांक हा 53 क्रमांकाचा महामार्ग झालेला आहे. मग महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग कोणता? हजिरा ते कोलकाता हा महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे. आणि या महामार्गाचा क्रमांक किती आहे? 53 क्रमांक आहे. समजतंय का तुम्हाला? जुना नंबर होता त्यामुळे याला सुद्धा मी चुकीचं म्हटलेलं आहे. कारण का? मागच्या वेळेस आयोगाने प्रश्न विचारताना 44 महामार्गावर प्रश्न विचारला होता. भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग असा आयोगाचा प्रश्न विचारला होता, बरोबर? त्यामुळे आयोगाने ते उत्तर 100% बरोबर दिलं होतं. पहिले 7 महामार्ग होता, तुम्हाला माहिती आहे 7 नंबरचा. आणि 7 नंबरला किती नाव दिलेलं आहे? 44 क्रमांक नाव दिलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा त्या धर्तीवर याचं हे चुकीचं म्हणलंय, कारण हा जुना महामार्गाचा क्रमांक आहे. नवीन क्रमांक किती आहे? 53 क्रमांक आहे. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. डायरेक्ट तुम्हाला उत्तर सापडलं. मग बी चुकीचं आहे, तर बी आणि सी. बघा, पुढचं वाचो. महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे महामार्ग अहिल्यानगर मध्ये आहेत. आता अहिल्यानगर मध्ये सर्वात जास्त लांबीचे महामार्ग आहे का? नाही, हे चुकीचं आहे. पण महामार्गाचे जाळे कधी म्हटले तर जाळे हे सर्वात जास्त जाळे कुठल्या शहरामध्ये आहे? नागपूर या शहरामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. आयोगाला महामार्गावर प्रश्न विचारला जातो. प्रश्न विचारला तर कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जुने महामार्ग, नवीन महामार्ग लक्षात ठेवा. कारण नवीन जुन्याला आताच मी तुम्हाला सांगितला, इथून दिल्लीपासून चालू झालेला आहे मुंबईपर्यंत आणि ते चेन्नईपर्यंत. याला पहिले किती 8 नंबरचं नाव होतं, याला 4 नंबरचं नाव होतं. याला नवीन नाव काय देण्यात आलं आहे? 48 देण्यात आलेलं आहे. जो वाराणसी ते कन्याकुमारी होता हा 7 नंबरचा होता. आता हा कुठून आला आहे? श्रीनगर पासून चालू होतो तर कन्याकुमारी पर्यंत भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग 44 झालेला आहे. त्यानंतर हजिरा कोलकाता हा जो 6 नंबरचा होता, बरोबर, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग हा पहिले 2 नंबरवर होता. म्हणजे 1 नंबर मोठा 7 नंबरचा होता, 2 नंबर 6 नंबरचा होता, 3 नंबर 5 नंबरचा होता. परंतु हा क्रमांक चेंज होऊन भारतातील सर्वात मोठा 44 झाला आणि 2 नंबर मोठा 48 महामार्ग झाला आहे. आणि हजिरा ते कोलकाता आता याचा क्रमांक महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे, 53 क्रमांक झाला आहे. आणि जो 1 नंबरचा महामार्ग होता पहिले अमृतसर ते दिल्ली आणि परत 2 नंबरचा दिल्ली ते कोलकाता हा 1-2 नंबरचा, याला 19 क्रमांक दिलेला आहे. लक्षातच ठेवायचं. जुने महामार्ग, नवीन महामार्ग आपली बॅच सुद्धा आहे, त्या बॅच मध्ये डिटेल मध्ये घेतलेला आहे. बघा, पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न बघू. 58 नंबरचा प्रश्न तुम्हाला समजला का? त्याचं उत्तर किती होतं? 57 नंबरचं उत्तर समजलं असेल तुम्हाला. बी आणि सी त्याचं उत्तर होतं. 58 नंबरचा प्रश्न आहे. ज्याने व्यवस्थित वाचलेला आहे त्याचा 100% हा प्रश्न बरोबर आला असेल. महाराष्ट्रातील उद्योगांसंबंधी योग्य विधाने ओळखा.
आता उद्योगांसंबंधी ओळखा. बघा, भारतातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील. बघा, भारतातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थापन झाला. बरोबर आहे का मित्रांनो? बघा, प्रश्न काय विचारलाय? सहकारी साखर कारखाना पुणेमध्ये चालू झालाय का? नाही, पुणेमध्ये नाही, अहिल्यानगरमध्ये चालू झालेला आहे आणि प्रवरानगर या ठिकाणी चालू झालेला आहे. प्रवरानगर योग्य विधान सांगितलं आहे, त्यामुळे हे कसं आहे? चुकीचं आहे. प्रवरानगर 1949-50च्या दरम्यान विठ्ठलराव विखे पाटील यांनी हा सुरू केलेला होता, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. भारताचे मँचेस्टर म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर प्रसिद्ध आहे. भारताचे मँचेस्टर आहे का हे? याला महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? इचलकरंजीला म्हणतात. तर भारताचे मँचेस्टर हे कोणाला म्हणतात? अहमदाबादला म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. अहमदाबाद हे महाराष्ट्राचे मँचेस्टर, भारताचे मँचेस्टर आहे. तर भारतातील सुती कापडाची राजधानी, काय सांगितलं मी तुम्हाला? भारतातील सुती कापडाची राजधानी ही मुंबईला म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सिंद्री हा खत कारखाना आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, सिंद्री हा आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना आहे. पण हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे का? नाही, झारखंडमध्ये सिंद्री आहे. तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये काय आहे? काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे. तिथे खत कारखाना आहे, थर्ड वायशेत नावाचा खत कारखाना आहे इथे रायगड, त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आणि बघा, बुटिबोरी, वारसगाव, पंचतारांकित औद्योगिक नगरी हे विदर्भामध्ये आहे. आता इतके डिटेलमध्ये नाव दिलंय तर हे 100% बरोबर आहे, विदर्भामध्ये आहे. आणि हे कुठे आहे? नागपूर या शहरामध्ये आहे. तर याचं उत्तर किती नंबरचं योग्य? 4 नंबरचं योग्य उत्तर आहे. कळालं? 100% तुमचं उत्तर बरोबर आलं असेल. ज्या मुलांनी प्रश्न याच्यासाठी काढला होता, तुमचं जास्तीत जास्त बीट कव्हर झाला पाहिजे, यासाठी हा प्रश्न खूप डिटेलमध्ये काढलेला होता. तर चला पुढचा प्रश्न बघू आता आपण. अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात व्यवस्थित, ज्याने व्यवस्थित वाचलं असेल त्याचा 100% प्रश्न बरोबर आला असेल. बघा, खालील विधाने कोणत्या नदीशी संबंधित आहे? पहिलं वाक्य वाचू आपण. बघा, तिचा उगम मध्य प्रदेशातील मैकल डोंगर रांगांमध्ये होतो किंवा मैकल पर्वतांमध्ये होतो. तिला मध्य प्रदेशची जीवनदायिनी म्हणतात. 100% 2च वाक्यावरून तुमचं बरोबर यायला पाहिजे. मध्य प्रदेशची जीवनदायिनी कुठल्या नदीला म्हणतात? नर्मदाला म्हणतात. बघा, ती खचदरीतून वाहते आणि एक पश्चिम वाहिनी नदी असून अरबी समुद्राला खंबातच्या आखातात जाऊन मिळते. एकदा आयोगाने असा सुद्धा प्रश्न विचारला होता, खंबातच्या आखातात जाऊन मिळणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत? मग नर्मदा ही बाई खंबातच्या आखातात जाऊन मिळते. परत कुठली नदी जाते? माही नदी ही खंबातच्या आखातात जाते. आणि साबरमती ही सुद्धा खंबातच्या आखातात जाते. लक्षात ठेवायचं आहे. तर खचदरीतून वाहणाऱ्या कोणकोणत्या नद्या आहेत? तापी नदी खचदरीतून वाहते आणि नर्मदा नदी ही बाई ही खचदरीतून वाहते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली असा प्रश्न कधी विचारला तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी ही तापी नदी आहे. लक्षात ठेवायचे आहे. सोन नदी तुम्हाला माहिती असेल, सोन नदी सुद्धा मैकल डोंगर रांगांमध्ये उगम पावते आणि ती कोणाची उपनदी आहे? ही गंगेची उपनदी आहे. पटना या ठिकाणी ते कोणाला मिळते? गंगेला मिळते. तर यमुना नदी यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते आणि ही गंगेची उपनदी आहे. तुम्हाला माहिती आहे प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम होतो. मग याचं उत्तर, योग्य उत्तर किती आहे? नर्मदा उत्तर आहे. तर नर्मदाबद्दल बाकीची अशी सुद्धा माहिती लक्षात ठेवा. नर्मदा नदीबद्दल याला बघा, कायमस्वरूपी तारुण्यावस्थेत नर्मदा वाहते. या नदीला काही ठिकाणी बंदरपुदी सुद्धा म्हणतात, काही ठिकाणी याला हरिणफळ सुद्धा म्हणतात. या नदीला रेवा नदी असे सुद्धा म्हणतात आणि या नदीला मैकल कन्या सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं. यावर सरदार सरोवर हा प्रकल्प बांधलेला आहे. बेडाघाटच्या गडईतून हे बाई वाहते. संगमरवराची गडई आहे. या ठिकाणी कपिलधारा धबधबा आहे. दुवादार धबधबा कुणावर आहे? नर्मदेवर आहे.
कितीही डीपमध्ये प्रश्न कधी विचारला तर तुमचा 100% बरोबर यायला पाहिजे. सर अजून सांगा त्याच्या उपनद्या कधी म्हटल्या तर याची उपनदी तवा आहे, बरोबर ना. अजून छोटा तवा आहे, या ठिकाणी शक्कर आहे, हिरण आहे, परत बरणी आहे, कुंडी याची उपनदी आहे, अशा याच्या उपनद्या आहे. लक्षात ठेवायचं आहे. 3 नंबरचं उत्तर आहे. ज्या मुलांनी 3 नंबरचं उत्तर केलं असेल त्यांचा 100% प्रश्न बरोबर आला असेल. चला पुढचा प्रश्न बघू आता आपण. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे कोरल भित्तिकापासून तयार झालेले आहे, बरोबर आहे. चला कोरल भित्तिकापासून तयार झालेले आहे. पुढे लक्षद्वीप बेटे सर्वात उत्तरेकडील, बघा लक्षद्वीप बेटांमध्ये सर्वात उत्तरेकडील कोणतं बेट आहे? अमनदीव बेट आहे. दिसतंय तुम्हाला प्रत्येकाला कुठलं बेट आहे? अमनदीव बेट आहे. आणि लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे आणि भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश असं विचारलेलं आहे. आता सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे का? हा नाही, हा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. क्षेत्रफळाने लहान, त्यामुळे डी हे वाक्य चुकलेलं आहे. तर याचं उत्तर ABC 1 नंबरचं याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे. लक्षद्वीपवर अजून प्रश्न असा विचारला होता, त्यावर एकही नदी नाही, त्यावर डोंगर नाही, असं लक्षद्वीप बेटे आहे. आणि परत एकदा आयोगाने असा सुद्धा प्रश्न विचारला होता, किती डिग्री चॅनलमुळे, बघा या ठिकाणी मालदीव आहे, या ठिकाणी मिनिकॉय आहे, या ठिकाणी लक्षद्वीप आहे. किती डिग्री चॅनलमुळे हे वेगळे झाले आहे? बघा मालदीव आणि मिनिकॉय 8 डिग्री चॅनलमुळे वेगळे झाले आहे आणि लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे 9 डिग्री चॅनलमुळे वेगळे झालेलं आहे. तर सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश हा कुठला आहे? लडाख आहे. लक्षात ठेवताना सर्वात मोठा यल उंच सर्वात वरचा लक्षात ठेवा आणि यल उंच सर्वात लहान लक्षात ठेवा. कुठला? लक्षद्वीप. दॅट्स ऑल. तुमचा क्लिअर झाला असेल. 100% तुमचा प्रश्न बरोबर आला असेल. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, खूप सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघू आता आपण. जोड्या लावाला प्रश्न विचारलेला आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न विचारला आहे. महेंद्रगिरी, या ठिकाणी अनाईमुडी, या ठिकाणी धुपगड, या ठिकाणी गुरुशिखर, अशा ज्या गोष्टी असतात त्या पटकन बरोबर यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, म्हणजे टाईम वाचवतात ह्या गोष्टी. हे पाठच पाहिजे. महेंद्रगिरी हे कुठल्या? राजमहेंद्री डोंगर रांगातील सर्वात उंच शिखर आहे. 1501 याची मीटर उंची आहे महेंद्रगिरीची आणि हे कुठल्या पर्वत रांगांमध्ये आहे? पूर्व घाटामध्ये आहे. तर 101 या ठिकाणी हा उडाला, हा उडाला. बघा अनाईमुडी, अनाईमुडीबद्दल विचारलेलं आहे. अनाईमुडी ही सातपुडा, हे सह्याद्री पर्वतातील अण्णामलाई, काय सांगितलं मी? अण्णामलाई पर्वत रांगेतील हे सर्वात उंच शिखर आहे आणि याची उंची 2695 मीटर याची उंची आहे. म्हणजे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश सोडून भारतातील सर्वात उंच शिखर असाही प्रश्न कधी विचारला तर अनाईमुडी हे उंच शिखर आलं पाहिजे. आणि सह्याद्री पर्वतातील दक्षिण सह्याद्रीमध्ये सर्वात उंच शिखर कुठलं आहे? अनाईमुडी आहे. इथे धुपगड दिलेला आहे. धुपगड हे सातपुडा पर्वतातील उंच शिखर आहे. बघा अनाईमुडीला आपण किती लावलेलं आहे? 3 लावलेलं आहे. म्हणजे याचं 3 नंबरचं उत्तर आहे. डायरेक्ट उत्तर सापडलं पुढे जायचं, पण आपण ॲनालिसिस घेतोय म्हणून डिटेलमध्ये बघत आहे. धुपगड सातपुडा पर्वतातील उंच शिखर आहे. धुपगडची उंची 1350 मीटर आहे. बघा धुपगड. आणि महाराष्ट्रातील प्रश्न कधी विचारला तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं? तर कुठलं आहे? अस्तंबा आहे. सातपुडा पर्वतातील अस्तंबा, अस्तंबाची उंची किती सांगितली? 1325 मीटर. तर सातपुडा पर्वतातील तुम्हाला थंड हवेचं ठिकाण सुद्धा माहिती आहे. कोणतं आहे सर? तोरणमाळ आहे. आणि तोरणमाळ हे कुठे आहे? तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. गुरुशिखर, गुरुशिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. तर गुरुशिखराची उंची किती आहे? 1722 मीटर याची इतकी उंची आहे. अरवली पर्वत
सर्वात प्राचीन वली पर्वत तुम्हाला माहिती आहे, अरवली पर्वत. तिथलं थंड हवेचं ठिकाण सुद्धा तुम्हाला माहिती आहे, माउंट अबू आहे म्हणून. चला पुढे जाऊ. तुम्हाला उत्तर समजलं. अजून पुढच्या टेस्ट बाकी आहे, त्यामध्ये प्रश्न आला तर आपण डिटेलमध्ये घेऊ. इतकी माहिती लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारण्याचे चान्स मोठ्या प्रमाणात आहे. पुढचा प्रश्न बघू. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. खालील विधानांचा विचार करा, योग्य पर्याय निवडा. भारताची उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. बघा, भारतातील उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे असं विचारलंय. सर ह्या मला डिटेलमध्ये समजावून सांगा बरं. बघा, आपला हा इथे भारत काढतो मी, हा जास्त मोठा काढला, ठीक आहे, पण त्याचं काम नाही आपल्याला. हा भारत आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी कधी म्हटले तर किती आहे? 3214 आहे. किती सांगितले? 3214 काय किलोमीटर. आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी कधी बघितली तर किती? 2933 किलोमीटर आहे. 2933. तर पहिलं वाक्य काय विचारलं इथे? भारताची उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. बरोबर. उत्तर दक्षिण लांबी किती सांगितली? बघा, उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण लांबी किती सांगितले? 3214 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. तर विधान कसं आहे? बरोबर आहे. याचं 2933 सांगितलं. तर योग्य पर्याय निवडायचं सांगितलेलं आहे. पुढे भारतातील पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 3214 आहे. 3214 आहे का? नाही. किती सांगितली? सांगितली मी तुम्हाला. तर बघा, भारतातील सर्वात उत्तरेकडील टोक विचारलंय. घुमर मोठा आहे. घुवर मोठा आहे. उत्तरेकडील टोक आहे का? नाही, उत्तरेकडील टोक नाही. घुवर मोठा हे कुठलं टोक आहे? सर्वात पश्चिमेकडे गुजरात मधलं टोक आहे. लक्षात ठेवायचं आहे. घुवर मोठा हे सर्वात पश्चिमेकडचं टोक आणि सर्वात पूर्वेकडचं टोक अरुणाचल प्रदेशामधलं केबिथू हे सर्वात पूर्वेकडचं टोक आहे, अरुणाचल प्रदेश. आणि सर्वात उत्तरेकडचं टोक इंदिरा पॉल आहे. काय सांगितलं? इंदिरा पॉल किंवा त्याला इंदिरा पॉल सुद्धा म्हणतात. आणि सर्वात दक्षिणेकडचं टोक कधी म्हटलं तर इंदिरा पॉइंट आहे. इंदिरा पॉइंट ही इंदिरा पॉल लक्षात ठेवा तुम्ही. आणि मुख्य भूमीवरचं कधी म्हटलं तर कन्याकुमारी आहे. मित्रांनो, प्रश्न 100% विचारला जाईल, लक्षात ठेवायचा आहे. भारताला एकूण समुद्रकिनारा किती किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे? 7517. आता पण नवीन आकडेवारी कधी बघितली तर नवीन आकडेवारीनुसार 7517 आहे का? नाही. किती आहे? 11,098 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तोच महाराष्ट्राचा कधी बघितला तर 877 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. जुनी आकडेवारी नवीन आकडेवारी सर्व मिक्स करून दिलेला आहे. प्रश्न विचारला तर 100% बरोबर यायला पाहिजे. तर सर याचं उत्तर किती? योग्य पर्याय तुम्हाला सापडलेला आहे. 1 नंबरचं उत्तर दिलेलं आहे म्हणून. पुढे बघा, महाराष्ट्रात तांबे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सापडते? मी प्रत्येक मागची टेस्ट घेतली त्यावेळेस तुम्हाला खनिज संपत्तीवर प्रश्न विचारलेला होता आणि खनिज संपत्तीमध्ये सर्व ट्रिक्स सांगितलेल्या होत्या. तर तांब्याचा कलर कसा? आपण जे चणे खातो, हरभरा कसा असतो? चण्यासारखा असतो ना, तसंच लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये तांबे उत्पादन कुठे होतं? चणामध्ये होतं, म्हणजे चंद्रपूर आणि नागपूर. याचं उत्तर 100% किती आहे? 3 नंबरचं उत्तर आहे, तांबे. बाकीच्या पण ट्रिक्स तुम्हाला माहिती आहे. कोळसा सांगितला होता मी. कोळसा उत्पादन महाराष्ट्रामध्ये कुठे होतं? चायना ही ट्रिक सांगितली होती. चायना म्हणजे चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूरमध्ये. परत अजून लोह खनिज सांगितलं होतं मी तुम्हाला. लोह खनिज गोसी अशा पद्धतीने ट्रिक सांगितली होती. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, सिंधुदुर्ग.
त्यानंतर सर्व खनिजांच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलं आहे. मॅग्नीज संबंधी सांगितलं होतं. मॅग्नीज हे बाय हे बनासीमध्ये सापडतं. बनासी, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. मागच्या टेस्ट सिरीजचा ॲनालिसिस परत बघून घ्या, त्यावर ट्रिक्स सांगितलेले. अशा ट्रिक्स लावायच्या, 100% तुमचा प्रश्न बरोबर आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघू. 64 नंबरचा प्रश्न आहे. तर पुढचा प्रश्न, खालीलपैकी गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? एकदा आयोगाने मधुमक्षिका पालनासंबंधी क्रांती विचारलेली होती आणि आयोगाला क्रांत्या भरपूर आवडतात. आता मला माहिती आहे बऱ्याचशा मुलांनी झिंगी उत्पादन लिहिलेले असेल, काही मुलांनी कांदा उत्पादन लिहिलेलं असेल, परंतु हे सहसा पुस्तकात उपलब्ध नाही, म्हणून तिन्ही आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. गुलाबी क्रांती या संबंधी आहे. लक्षात ठेवायचं आहे. कुठलं? फार्मास्युटिकल, झिंगे आणि कांदा उत्पादन. तशाच पद्धतीने आपल्या बाकीच्या सुद्धा क्रांत्या बघायच्या आहे. तर बघा, चुकीचे विधान आहे खालीलपैकी कुठले? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पक्षी अभयारण्य शिकवले त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं कर्नाळा, लक्षात ठेवताना करा लक्षात ठेवा, रायगडमध्ये आहे. भामरागड गडचिरोलीमध्ये आहे. 100% बरोबर आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला टेकड्या शिकवत होतो त्यावेळेस सांगितलं होतं ची सु भा च, बरोबर. म्हणजे वरती काय आहे? चांदूर, इथे चिरोली टेकड्या आहे, चिरोली. इथे सुरजागड आहे, इथे भामरागड आहे आणि इथे काय आहे? चांदूरगड. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल, हे पण सांगितलं होतं. तर भामरागड गडचिरोलीमध्ये आहे. 100% बरोबर आहे. बघा, काही मुलांनी चपराळा ही चंद्रपूरमध्ये आहे असं बरोबर लिहिलेलं असेल, पण चपराळा चंद्रपूरमध्ये आहे का? बघा, अनेर हे धुळेमध्ये आहे. वाक्य कसं आहे? 100% बरोबर आहे. तर चपराळा हे चंद्रपूरमध्ये आहे का? नाही सर, चपराळा चंद्रपूरमध्ये नाही. तर मग 3 तुम्हाला बरोबर सापडले, तर एक कसं आहे? एक चुकीचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपलं हे ॲनालिसिस होतं प्रॉपर, व्यवस्थित. आता जे अभयारण्य आहे, बाकीच्या गोष्टी आहे, ते व्यवस्थित करून ठेवायचं आहे. भेटू आपण पुढच्या टेस्टला. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टेस्ट क्रमांक 5 याचं आपण विश्लेषण पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये विज्ञान या विषयाचं विश्लेषण पाहत आहोत. चला, प्रश्न क्रमांक 66 काय आहे? प्रश्न क्रमांक 66, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आपल्याला काय विचारलेलं आहे? योग्य काय आहे ते विचारलेलं आहे. विधान काय दिलेलं आहे? तांदळावरील खैरिया रोग जास्त खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो. ठीक आहे. आणि विधान बी काय आहे? पावडरी मिल्ड्यू हा गव्हावरील रोग जमिनीतील पलाशाच्या अभावामुळे होतो. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? पर्यायी उत्तरे केवळ अयोग्य, केवळ बी योग्य, अ व ब दोन्ही योग्य आणि अ व ब दोन्ही अयोग्य. तर याच्यापैकी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलेलं आहे? योग्य विधान विचारलेलं आहे. तर एक जे विधान आहे, तांदळावरील खैरिया रोग जास्त खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो. तर हे जे विधान आहे विद्यार्थी मित्रांनो, हे योग्य आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे, तर ए योग्यच आहे. त्याच्यानंतर बी विधान जो आहे, पावडरी मिल्ड्यू हा गव्हावरील रोग जमिनीतील पलाशाच्या अभावामुळे होतो. तर पावडरी मिल्ड्यू हा जो रोग आहे तो पलाशाच्या अभावामुळे न होता तो विद्यार्थी मित्रांनो तो काय आहे? एक फंगल डिसीज आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं बी हे विधान चूक ठरतं. त्याच्यामुळे आपल्याला योग्य शोधायचं आहे. तर आपल्याला इथे ऑप्शनमध्ये काय आहे? पहिलाच ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, केवळ अयोग्य आहे. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 66 याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67, पुढीलपैकी कोणते विधान किंवा कोणती विधानं योग्य आहेत? ठीक आहे. काय आहे? लाल रंगाचा विचलन कोन सर्वाधिक असतो, पहिलं विधान आहे. आणि दुसरं आहे जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची जी काही तरंग लांबी आहे ती सर्वाधिक असते. आणि पर्यायी उत्तर दिलेले आहेत. केवळ ए विधान योग्य आहे, केवळ बी योग्य आहे, केवळ अ व ब दोन्ही योग्य आहेत आणि अ व ब दोन्ही योग्य नाहीत. तर इथे विद्यार्थी मित्रांनो बघा, विधान योग्य काय काय दिलेलं आहे? लाल रंगाचा विचलन कोन सर्वाधिक असतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेलं आहे
की बाबा जेव्हा सफेद प्रकाश हा येतो, समजा इथे काही प्रिझम असेल, ठीक आहे, इथून एखादा प्रकाश आला तर त्याचं काय होतं, रिफ्रॅक्शन होत असतं, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याला डिस्पर्शन ऑफ लाईट सुद्धा बोलतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रकाश जो आहे तो स्वतःच्या अंगभूत याच्यामध्ये काय करतो, वितरित होत असतो. तर इथे काय आहे आपला ROY GBIV, ठीक आहे, तो प्रकाश त्याच्या मूलभूत रंगामध्ये काय करत असतो, वितरित होत असतो. तर इथे बघा सर्वात कमी विचलन होणारा जो रंग आहे तो कोणता आहे, लाल रंग आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपले पहिलं जे विधान आहे ते काय आहे, लाल रंगाचा विचलन कोण सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी विचलन कोणत्या रंगाचं होतं रे विद्यार्थी मित्रांनो, लाल रंगाचं होतं. आणि सर्वात जास्त जो आहे तो कोणता आहे, जांभळा रंग. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं, त्याच्यामुळे ए चुकीचं ठरतंय. त्याच्यानंतर बी विधान काय दिलेलं आहे, जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी काय आहे, सर्वाधिक आहे. जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते. आता इथे पाहायला गेलं तर बघा आपल्याला वाटू शकतं की बाबा पहिलं वाक्य चुकलं तर कदाचित दुसरं वाक्य बरोबर होऊ शकतं, परंतु इथे बघा सर्वात जास्त विचलन कोणाचं होते, जांभळ्या रंगाचं होतंय, ठीक आहे. आणि इथे काय विचारले, तरंग लांबी, वेवलेंथ. आता लाल रंग जो आहे त्याची वेवलेंथ सर्वात जास्त असते, ठीक आहे, आणि जांभळ्या रंगाची सर्वात कमी असते. लाल रंग कमी जास्त तरंग लांबी आहे म्हणून त्याचं विचलन सुद्धा कमी होतं आणि तो जास्त अंतर सुद्धा कापू शकतो. त्याच्यामुळेच तो सिग्नल यंत्रणा जी असते त्याच्यामध्ये लाल रंग हा वापरला जातो, त्याच्यानंतर हिरवा रंग वापरला जातो, कारण की हे विचलित होतं नाही जास्त आणि यांची तरंग लांबी लाल रंगाची सुद्धा जास्त आहे, जांभळ्या रंगापेक्षा हिरव्या रंगाची जास्त आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे दुसरं वाक्य आहे हे सुद्धा काय ठरतं, इथे चूक ठरतंय. त्याच्यामुळे आपले जे काही उत्तर आहे ते काय आहे, अ व ब दोन्ही नाहीत. पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे, कारण की दोन्ही जे पर्याय दिलेले आहेत ते चुकीचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. इथे काय आहे, लाल रंगाचा विचलन कोण सर्वाधिक असतो, नाही. लाल रंगाचा विचलन कोण सर्वाधिक नाही आहे, सर्वात कमी आहे. सर्वात जास्त आहे तो जांभळ्या रंगाचा आहे. आणि इथे आहे जांभळ्या रंगाची प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते, तर तिथे लाल रंग हवाय. लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वात जास्त आहे, सर्वात कमी कोणाची आहे, जांभळ्या रंगाची आहे, ठीक आहे. आता इथे जर विचारलं असतं फ्रिक्वेन्सी, तर फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत योग्य ठरलं असतं, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची असती, इथे जांभळ्या रंगाची असती, सर्वात कमी कोणाची असती, लाल रंगाची मिळाली असते. कारण की तरंग लांबी आणि फ्रिक्वेन्सी हे काय आहेत, एकमेकांना व्यस्तानुपाती आहेत, ठीक आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर पर्याय प्रश्न क्रमांक 67चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 68. टिंब वायू -57°C पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क बर्फ म्हणतात. आणि पर्याय दिलेले आहे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हिलियम आणि अमोनिया. तर इथे शुष्क बर्फ म्हणजेच ड्राय आईस हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो कार्बन डायऑक्साईड याच्या संदर्भाने उल्लेख केला जात असतो. ड्राय आईस हे कार्बन डायऑक्साईडला बोललं जातं. जेव्हा कार्बन डायऑक्साईड आपण खूप त्याचं टेम्परेचर जे आहे त्याचं जे काही तापमान आहे ते कमी केल्यानंतर तो गोठला जातो आणि त्याला ड्राय आईस असं बोललं जात असतं. त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. काय आहे प्रश्न क्रमांक 69. मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकला जातो. पर्यायी उत्तर काय काय आहेत, क्युप्रिक ऑक्साईड, मर्क्युरिक ऑक्साईड, झिंक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा काय विचारलंय, ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकला जातो. इथे जेव्हा कोणता असा पदार्थ आहे किंवा कोणता असा संयुग आहे जे तापवल्यानंतर त्याच्यामधून काय मिळतंय बाहेर, ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकला जात असतो. आणि तो कोणता पदार्थ आहे हे विचारलेलं आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे मर्क्युरिक ऑक्साईड. ठीक आहे. तर ही रिएक्शन इथे घडून येते विद्यार्थी मित्रांनो.
मर्क्युरिक ऑक्साईडला जर आपण उष्णता दिली तर त्याच्यामध्ये काय होत आहे, मर्क्युरी वेगळी होते आणि ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकला जात असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70 काय विचारलंय, प्रश्न क्रमांक 70 मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित जे काही ब्रोका निर्देशांक आहे ते खालीलपैकी कोणाच्या वजाबाकीने मिळते. ठीक आहे, विचारलं काय ब्रोका निर्देशांकामध्ये कशा कशाचा संबंध आहे आणि कोणाकोणाची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ब्रोका निर्देशांक मिळतो, जो की माणसाचा उंची आणि माणसाचं असणारं वजन याचा निर्देशांक आहे. माणसाच्या उंचीच्या प्रमाणात माणसाचं काय असायला हवं, वजन असायला हवं आणि ते कशा पद्धतीने असायला हवं याचा हा निर्देशांक आहे. तर इथे विचारलंय कोणत्या 2 घटकांची वजाबाकी करायची आहे जेणेकरून आपल्याला ब्रोका निर्देशांक मिळणार आहे आणि त्यांनी पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे किलोग्रॅम मध्ये आपण वजन करतो ते वजन आणि मीटर मधील उंची. ठीक आहे, यांची वजाबाकी केल्यानंतर ब्रोका निर्देशांक मिळणार आहे का, तर नाही, हा पर्याय चुकीचा आहे. त्याच्यानंतर आहे सेंटीमीटर मधील उंची आणि 100. ठीक आहे, तर हा पण पर्याय जो आहे तो काय आहे, ओके, तर हा पर्याय विद्यार्थी मित्रांनो योग्य असणार आहे. ब्रोका निर्देशांकामध्ये काय केलं जातं, तुमची सेंटीमीटर मध्ये उंची मोजली जात असते. समजा माझी उंची असेल 175 सेंटीमीटर, तर 175 सेंटीमीटरचा माझी उंची कन्सिडर केली असेल तर त्याच्यामधून काय करायचं आहे, 100 वजा करायचे आहेत. म्हणजे 175 मधून 100 जर वजा केले तर येईल काय उत्तर 75. तर तेवढे किलोग्रॅम माझं वजन असलं पाहिजे. तर त्या रेंजमध्ये थोडंफार कमी जास्त चालू शकतं. तर याला आपण ब्रोका निर्देशांक म्हणत असतो. त्याच्यामुळे काय असणार आहे, आपला पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मीटर मधील उंची आणि किलोग्रॅम मधील वजन, हे तर चुकीचंच आहे आणि किलोग्रॅम मधील वजन हे पण. तर अशा पद्धतीने हे काय असणार आहे, चुकीचं ठरणार आहे. त्याच्यामुळे योग्य उत्तर असणार आहे आपला सेंटीमीटर मधील उंची आणि 100. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71 काय आहे, 0.5 वस्तुमानाची एक वस्तू वर फेकली असता ती जास्तीत जास्त 5 मीटरवर जाते, तर गुरुत्वबलाने केलेले कार्य किती असेल. ठीक आहे, आणि पर्यायी उत्तर दिलेले आहेत आपल्याला 4 -24.5 अर्ग, त्याच्यानंतर 24.5 जूल, -2.45 जूल आणि -24.5 जूल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता इथे काय विचारलेलं आहे, एक ठराविक वस्तुमानाची एक वस्तू घेतलेली आहे, ती वर फेकली असता जास्तीत जास्त 5 मीटर जाते. समजा ही जमीन आहे 1.5 वस्तुमानाची, 0.5 किलोग्रॅमची पुड्या. ठीक आहे, तर एखादी वस्तू आहे ती वर फेकलेली आहे, ती जास्तीत जास्त किती मीटर वर जाते, 5 मीटर. ठीक आहे, म्हणजे ही एक वस्तू आहे, ही वर फेकली तर इथे 5 मीटर पर्यंत ती जाते. ठीक आहे, आणि ती जर वरती जात असेल 5 मीटर तर तिच्यावर गुरुत्व बलाने केलेलं जे काही कार्य आहे ते किती असणार आहे असं यांनी विचारलेलं आहे. बघा, आता इथे गुरुत्व बलाच्या विरुद्ध काम चालू आहे. ठीक आहे, आपण एखादी वरती वस्तू वर फेकतोय तर त्याच्यावर गुरुत्वबल अप्लाय होत असतं आणि ती वस्तू ठराविक उंच गेल्यानंतर पुन्हा काय येत असते, जमिनीवर येत असते. ठीक आहे, तर इथे बघा काय आहे, इथे जे कार्य घडते तर ते कशा पद्धतीने घडलं जाते, तर इथे बघा कार्य जे आहे वर्क डन, इथे काय आहे त्याचं एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. ठीक आहे, कॉस थिटा म्हणजे काय की गुरुत्वबलाच्या किती अँगलमध्ये ते जात असेल तर त्याचा काही अँगल असेल तर त्याच्या हिशोबाने. आता इथे बघा गुरुत्वबल काय आहे, गुरुत्वबल खाली खेचताय परंतु वस्तू आपली काय जाते, वरती जात आहे. एक्झॅक्टली आपण वरती फेकतोय ती वस्तू, तर तिचा जो काही अँगल असणार आहे तो किती असणार आहे, 180 डिग्री. किती, 180 डिग्री. ठीक आहे, कारण की बघा इथे काय आहे, सरफेस आहे, गुरुत्वबल, इथे एक वस्तू आहे, गुरुत्वबल खाली खेचतंय तिला. आता ही वस्तू काय होते, इथून वरती जात आहे.
इथून इथपर्यंत जाते, वरती फेकली जाते. हा बॉल चेंडू असेल तर गुरुत्वबल तिला खाली घसते. म्हणजे गुरुत्वबल आणि याच्यामध्ये किती डिग्री झाला रे? 180 डिग्री. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? FD cos थीटा. ठीक आहे, FD cos थीटा. इथे काय आहे? फोर्स. F म्हणजे फोर्स आहे, D म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे तिची? 5 मीटर. ते ग्राउंड पासून 5 मीटर अंतरापर्यंत जात आहे. ठीक आहे, तर FD cos थीटा ही आपल्याला काय आहे? फॉर्म्युला इथे आपल्याला उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये बघा, हा जो F आहे फोर्सचा माहिती आहे. आता फोर्स कोणता आहे? गुरुत्वीय बल इथे आपल्या होत असेल तर इथे आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहित आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. बरोबर की नाही? मास इंटू एक्सलरेशन. आता इथे एक्सलरेशनच्या ऐवजी काय? गुरुत्वीय त्वरण अप्लाय होते. मग इथे आपण काय करणार आहे? मास इंटू जी. एच्या ऐवजी आपण जी घेणार आहोत. मग हा फॉर्म्युला इथे टाकला तर काय होईल? M इंटू जी इंटू आता डी म्हणजे डिस्प्लेसमेंट. इथे आपण उंची घेऊया ती किती? 5 मीटर पर्यंत जात असेल आणि कॉस थिटा. ठीक आहे, ह्या सूत्रामध्ये जर आपण व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळायला पाहिजे. इथे मास बघा किती आहे, किती वस्तुमानाची आहे? 0.5 वस्तुमानाची जी वस्तू आहे ती. जी काय आहे रे? 9.8 मीटर पर सेकंद आपल्याला माहिती आहे. एच किती आहे? 5. ठीक आहे, आणि कॉस 180 180 कॉस 180 ची जी व्हॅल्यू आहे ती -1 आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर निगेटिव्ह मध्ये येणार आहे. कारण की सगळ्याला आपण काय करतोय? गुणाकार करतोय. 5 5 25 2.5 9.8 गुणिले 2.5. ठीक आहे, बघा 9 2 18 9 त्रिक म्हणजे 10 3 9 त्रिक 24च्या जवळपास उत्तर येईल. -24.5 समथिंग. ठीक आहे, तर -24.5च्या जवळपास इथे उत्तर येणार आहे. तर -24 कुठे आहे बघा? -24.5 हे काय आहे? जूल मध्ये आलेलं उत्तर आहे आपलं, अर्ग मध्ये नाहीये. ते हे उत्तर आपलं जूल मध्ये आहे. त्याच्यामुळे काय असणार आहे? आपलं वर्क डन इज इक्वल टू -24.5 जूल. तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. इथे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. 180 अँगल आहे कारण की अपोजिट याच्यामध्ये ते कार्य करत आहे, त्याच्यामुळे त्याचा किती होईल? 180 कोण होईल? कॉस 180 ची व्हॅल्यू किती आहे? -1. तर ती याच्यामध्ये टाकली. ठीक आहे, फोर्सचं सूत्र काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. एक्सलरेशन म्हणजेच ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटीची ती व्हॅल्यू काय आहे? 9.8. मास आहे 0.5. डी ची व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर किती आहे ती? उंची किती गाठते? तर उंची किती दिलेली आहे? 5 मीटर. ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतंय -24.5 जूल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 71 याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. पुढील विधानांचा विचार करा. काय दिलेले विधानं? बॅसिलस थुरिंजेनेसिस हे काय आहे? सूक्ष्म जैविक कीटकनाशक आहे. मायक्रोबियल काय आहे? कीटकनाशक. आणि विधान 2 काय दिलेलं आहे? बेवरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जात असते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय उत्तर दिले. विधान ए बरोबर, बी चूक. 2 पर्याय क्रमांक 2 विधान ए चूक, विधान बी बरोबर आहे. त्याच्यानंतर दोन्ही विधाने चूक आहेत आणि दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर इथले जे विधान आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा, बॅसिलस थुरिंजेनेसिस हे काय? सूक्ष्म जैविक कीटकनाशक म्हणजेच मायक्रोबियल कीटकनाशक म्हणून याचा वापर होत असतो. तर हे काय आहे? हे पण विधान योग्य आहे. त्याच्यानंतर विधान क्रमांक 2 जे आहे बेवरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते, हे पण विधान काय असणार आहे? योग्य असणार आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर काय येतोय? पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही विधाने बरोबर. हा ऑप्शन आपला योग्य ठरणार आहे. ठीक आहे, काही काही प्रश्न असतात बघा, काही काही प्रश्न हे आपल्याला इन्फॉर्मेशन बेस्ड असतात. तर तशा पद्धतीचा आहे इथे आपल्याला दिलेला आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला टाकर करायचा आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. खाली दिलेल्या पर्यायापैकी फेरस सल्फेट हेप्टाहायड्रेट चे सामान्य नाव टिंब असे आहे. ठीक आहे, काय आहे? फेरस सल्फेट हेप्टाहायड्रेट. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पर्यायामध्ये मोरचूद, टाकणखार,
ग्रीन विट्रिओल आणि विरंजक चूर्ण. तर इथे विद्यार्थी मित्रांनो फेरस सल्फेट हे जे आहे याला आपण काय बोलतो नॉर्मल याच्यामध्ये, तर याला बोलत असतो ग्रीन व्हिट्रिऑल. काय बोलत असतो? ग्रीन व्हिट्रिऑल. ठीक आहे. हे एक हिरवशा रंगाचं काय असतं स्फटिकमय पदार्थ आहे. याचा वापर जिथे जिथे लोहाची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी केला जात असतो. मग याचा पिकांमध्ये सुद्धा वापर केला जात असतो आणि औषधांमध्ये सुद्धा याचा वापर केला जात असतो. तर आपले योग्य उत्तर असणार आहे ग्रीन व्हिट्रिऑल. त्याच्यानंतर मोरचूत जे आहे, मोरचूत मध्ये काय आहे CuSO4 5H2O. ठीक आहे. CuSO4 कॉपर सल्फेट आहे इथे, CuSO4 आणि 5H2O. ठीक आहे. त्याच्यानंतर टाकणखार म्हणजे काय असणार आहे बोरॅक्स. ठीक आहे. बोरॅक्स सुद्धा काय आपण याचा वापर करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विरंजक चूर्ण. ठीक आहे. याचा सुद्धा वापर आपण करत असतो दैनंदिन जीवनामध्ये. ठीक आहे. परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे फेरस सल्फेट हे ग्रीन व्हिट्रिऑल आहे. ठीक आहे. तर चांगल्या पद्धतीने आपल्याला जे काही वापरली जाणारे जे काही ऍसिड असतील, बेस असतील, क्षार पदार्थ असतील त्यांचा आपल्याला कोणकोणत्या दैनंदिन जीवनामध्ये कशाचा वापर करतोय आपण, कशा पद्धतीने करतोय याच्यावर प्रश्न येत असतो. तर चांगल्या पद्धतीने ते करायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 74 काय आहे? आवृत्त बीजी वनस्पती संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. या गटातील सर्वात लहान वनस्पती युकॅलिप्टस ही आहे आणि बी या गटातील सर्वात उंच वनस्पती उल्फिया ही आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय विचारलेलं आहे? योग्य विधान विचारलेलं आहे. कशा संदर्भाने विचारलं आहे? आवृत्त बीजी. ठीक आहे. आता आवृत्त बीजी जे आहे याच्यामध्ये काय आहे रे? आवृत्त बीजामध्ये काय आहे? बीज जे आहे ते बाहेर न येता कशाच्या मध्ये असतं? आतमध्ये, फळाच्या आतमध्ये असणारे जे बीज आहेत. ठीक आहे. तशा पद्धतीचे असणार आहेत. आता याच्यामध्ये दोन विधान दिलेले आहेत. या गटातील सर्वात लहान वनस्पती युकॅलिप्टस ही आहे. तर युकॅलिप्टस नाही विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान वनस्पती ही जी आहे उल्फिया ही असणार आहे. आणि सर्वात उंच वनस्पती याच्यामध्ये कोण आहे? युकॅलिप्टस ही आहे. त्याच्यामुळे दोन्ही विधान आपली काय ठरत आहेत? चूक ठरत आहेत. ए व बी दोन्हीही योग्य नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे? योग्य विधान असणार आहे. बघा वनस्पती वर्गीकरणामध्ये किंवा वनस्पतींची जेव्हा आपण रचना पाहत असतो तेव्हा आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, त्याच्यानंतर मोनोकॉटिलिडॉन, डायकॉटिलिडॉन, क्रिप्टोगॅमी, फेंडरोगॅमी हे सर्वांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाममध्ये येत असतात. तर ह्या पेपरमध्ये पण आपण तो प्रश्न टाकलेला आहे. चला पुढचा पाहूया. प्रश्न क्रमांक 75. झुरळाच्या उदरामध्ये टर्गा आणि स्टर्ना यांचा खरा क्रम खालीलपैकी कोणता आहे? ठीक आहे. आता पर्याय क्रमांक आहे T10S9, T9S9, T9S10 आणि T10S10. ठीक आहे. आता जे झुरळ आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची जी काही आपण शरीराची रचना पाहतो त्याच्यामध्ये टर्गा आणि स्टर्ना याच्या पद्धतीने त्याचं काय असतं, जेव्हा आपण त्याला त्यांच्या शरीराची आतली रचना तशा पद्धतीची असते. तर त्याच्यामध्ये बघा त्याच्या पोटामध्ये, उदर म्हणजे काय, पोटामध्ये टर्गा आणि स्टर्ना यांचा क्रम तिथे लावलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपला जो पहिला पर्याय आहे T10 आणि S9 हा योग्य उत्तर आहे. त्यांच्यामध्ये रचना कशी आहे T10 आणि S9. तर इथे टर्गा 10 आणि S9 इथे स्टर्ना जो आहे तो एक कमी असतो टर्गापेक्षा, याची जोडी गायब असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने झुरळावर बरेच वेळा प्रश्न आलेले आहेत तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 76 काय आहे? खालीलपैकी संघ प्लॅटिहेल्मिंथस विषयी कोणते विधाने अयोग्य आहेत ते ओळखा. काय विचारलेलं आहे? अयोग्य. ठीक आहे. बघा काय काय आहे? प्राण्यांची शरीर रचना फितीसारखी असते, रिबीण सारखी असते. त्याच्यानंतर हे प्राणी द्विपार्श्व सममित असतात. त्याच्यानंतर हे प्राणी द्विस्तरीय असतात आणि या प्राण्यांच्या शरीरात पोकळी असते.
तर इथे विद्यार्थी मित्रांनो काय विचारलेलं आहे आपल्याला, अयोग्य विचारलेलं आहे. तर पहिलं जे वाक्य आहे, प्राण्यांची शरीर रचना कशी आहे, फितीसारखी रिबणीसारखी असते, तर हे वाक्य काय असणार आहे, योग्य असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा वाक्य आहे, हे प्राणी द्विपार्श्व सममित असतात. ठीक आहे, हे पण वाक्य इथे काय ठरणार आहे, योग्य ठरणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे प्राणी द्विस्तरीय असतात, तर हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे प्राणी जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, त्रिस्तरीय यांची रचना असते, याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतात किंवा त्रिस्तरीय असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे, या प्राण्यांच्या शरीरात पोकळी असते, तर इथे पोकळी नसते. ठीक आहे, प्लॅटिहेल्मिंथस ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये पोकळी नसते. त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, अयोग्य ओळखायला सांगितलेलं आहे. तर केवळ क आणि ड, सी आणि डी 3 आणि 4 हे काय असणार आहे, आपले ऑप्शन्स असणार आहेत. ठीक आहे, पर्यायी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेत महत्वाचे कार्य कोणते आहे. आणि ऑप्शन आहेत NADPH व ATP ची निर्मिती करणे, त्याच्यानंतर NADPH व ATP चे उपयोग करणे, त्याच्यानंतर NADH व ATP चे रूपांतरण करणे, आणि वरीलपैकी सर्व. तर प्रश्न क्रमांक 77 याच्यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश संश्लेषणामध्ये सर्वात महत्वाचं कार्य काय आहे माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, NADPH आणि ATP जे आहे त्याची निर्मिती करणे. ठीक आहे, आता हा NADPH काय आहे, तर निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. ठीक आहे, याची निर्मिती केली जात असते. आणि जो आपला ATP आहे, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, यांची काय केली जाते असते, निर्मिती केली जात असते. ठीक आहे, प्रकाश संश्लेषणामध्ये याची निर्मिती केली जात असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78 काय आहे, कुटुंब नियोजनासाठी तोंडाद्वारे ग्रहण केले जाणारे संप्रेरक कोणते आहे. अल्डोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन, कोर्टिसोन आणि टेस्टोस्टेरॉन. आता इथे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 2 प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, प्रोजेस्टेरॉन हे जे आहे हे कुटुंब नियोजनासाठी वापरलं जात असतं. ठीक आहे, याच्या पिल्सद्वारे हे कन्झ्युम केलं जात असतं, जेणेकरून काय केली जाईल, प्रेग्नन्सी लांबवली जाते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे हॉर्मोन्स आहेत ते कोणते आहेत, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 79, गन पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटवल्यास स्फोट होतो. या मिश्रणात खालीलपैकी कोणत्या बाबी असतात. बाबी दिलेल्या आहेत, पोटॅशियम नायट्रेट, कोळशाची पावडर, सल्फर, सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम सल्फेट. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पर्यायी उत्तर दिलेले आहेत अ, ब, क, ब, क, ड, ब, क, ई आणि अ, क आणि ड. तर विद्यार्थी मित्रांनो गन पावडर जे आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट असतं, त्याच्यानंतर कोळशाची पावडर आहे आणि सल्फर, ह्या 3 गोष्टींचा वापर केला जात असतो. त्याच्यामुळे आपलं पर्यायी उत्तर पहिलं अ, ब आणि क हे योग्य उत्तर असणार आहे. गन पावडरमध्ये ह्या 3 गोष्टींचा वापर केला जात असतो आणि आपल्याकडे काय आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 80, मृगजळ पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसते. ठीक आहे, मृगजळ एक फेनॉमेनन असतो, निसर्गात आपल्याला पाहायला मिळतो. तो कशामुळे होतो आणि त्याचे कारण कोणकोणती, मूळ कारण काय आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, पहिलं कारण दिलेलं आहे प्रकाश किरणांचे संपूर्ण परावर्तन व वातावरणाचे वरच्या दिशेने वक्रीकरण किंवा अपवर्तन. प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाचे खालच्या दिशेने वक्रीकरण व अपवर्तन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, प्रकाश किरणांचे जमिनीवरून परावर्तन आणि प्रकाश किरणांचे जमिनीवरून वक्रीकरण अपवर्तन. ठीक आहे, तर मृगजळ जे आहे विद्यार्थी मित्रांनो
हे निसर्गात बऱ्याच वेळा ही घटना घडून येत असते. जास्त करून उन्हाळ्यामध्ये आपल्याला मृगजळ पाहायला मिळतात किंवा डांबरी रस्त्यावर आपण चालत असतो तर थोड्या अंतरावर आपल्याला काय होतं, पाणी असल्यासारखा जो भास होतो, ठीक आहे, त्याला आपण काय बोलतो, मृगजळ. आता त्याला मृगजळ काय संबोधतात, तर वाळवंटामध्ये किंवा चराऊ क्षेत्रामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मृग म्हणजे काय, हरिण जे आहे, ठीक आहे, त्याला पण अशा पद्धतीचा भास होतो आणि त्याला एक तिकडे पाणी असल्याचा फील होत असतो आणि ते मृग त्याच्या मागे धावत असतात. त्यांना पाणी काही भेटत नाही, त्यामुळे त्याला मृगजळ हा जो भास आहे त्या फेनॉमेननला आपण नाव दिलेलं आहे मृगजळ. मृग म्हणजे हरिण आणि जळ म्हणजे पाणी. मृगाला पाणी असल्याचा जो भास होतो त्या फेनॉमेननला नाव दिलेलं आहे मृगजळ. इंग्लिशमध्ये त्याला बोलतात मिराज. ठीक आहे. तर ही जी घटना आहे ती कशामुळे होत असते, तर वातावरणामध्ये बघा, जेव्हा ऊन जेव्हा असतं, प्रकाश किरण जे येतात, ठीक आहे, ती जमिनीवर येतात आणि त्याच्यामुळे काय होत असतं, आपली जमीन तापते. आता जमीन तापत असतानाच काय होत असतं, हवा सुद्धा तापली जाते. तर हवा तापल्यानंतर काय होत असते, थोडीशी विरळ होत असते. ठीक आहे. आता तुम्ही हवेचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा पाहिलेलं आहे की बघा, जसं जसं आपण पृथ्वीपासून वरती जाऊ तसं तसं काय होईल, वातावरणाचं जो काही तापमान आहे ते कमी कमी होत जातं. म्हणजे वरच्या थरामध्ये हवा थंड असते खालच्या थरापेक्षा. खालच्या थरामध्ये हवा जी आहे ती थोडीशी गरम असते. ठीक आहे. आणि गरम हवा काय होते, प्रसरण पावते आणि ती प्रसरण पावल्यामुळे विरळ होते. आता याच्यामध्ये माध्यमांमध्ये बदल होत असतो. प्रकाश किरण जेव्हा येतो तेव्हा तो घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये प्रवेश करत असतो. ठीक आहे. तर इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सुद्धा म्हणजे अपवर्तनांक सुद्धा घडून येत असतो. प्रकाश किरण घन माध्यमातून काय होतोय, विरळ माध्यमामध्ये येतोय. त्याच्यामुळे त्याचा जो अँगल आहे तो बदलतो आणि प्रकाश किरण क्रिटिकल अँगलमध्ये प्रवेश करत असतो. आणि क्रिटिकल अँगलमध्ये गेल्यानंतर तो काय करतो, पूर्णपणे त्याचं काय होत असतं, आंतरिक परावर्तन होत असतं. ठीक आहे. ते आंतरिक परावर्तन झाल्यानंतर तो प्रकाश किरण काय होतो, पुन्हा वक्र होऊन पुन्हा वरच्या दिशेने यायला लागत असतो. तर त्याचं काय होतं, वातावरणाचे खालच्या दिशेने वक्रीकरण किंवा अपवर्तन घडून येत असतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला खालची हवा वर आणि वरची हवा खाली येत असते. तर त्याच्यामुळे आपल्याला तो तसा भास होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. प्रकाश किरणांचं काय होतंय, संपूर्ण आंतरिक परावर्तन. बघा, संपूर्ण आंतरिक परावर्तन, इंटरनल रिफ्लेक्शन होत असतं त्याच्यामध्ये. कारण की ते काय आहे, डेन्सर मीडियम मधून ते लाइटर मीडियम मध्ये प्रकाश प्रवेश करतोय आणि त्याच्यामध्ये काय होतं, क्रिटिकल अँगल आल्यामुळे तो त्याच्यामध्ये काय होतंय, पुन्हा वक्र पद्धतीने होत असतो. तर वातावरणाचं जे आहे ते कसं आहे, खालच्या दिशेने वक्रीकरण होत असतं. ठीक आहे. वरची जड हवा बघा, थंड हवा मग खालचा प्रदेश व्यापायला सुरुवात करत असते. आलं लक्षात. तर हा फेनॉमेनन घडून आल्यामुळे आपल्याला काय दिसत असतो, मृगजळ असल्याचा भास होत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. आंतरिक परावर्तन होते, पण इथे कसं आहे बघा, इथे दिलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये संपूर्ण परावर्तन आणि इथे काय आहे, संपूर्ण आंतरिक परावर्तन. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे.